आंटी साहेब, ओ आंटी साहेब, आंटी साहेब, ओ आंटी साहेब, कुठे गेला आंटी साहेब? आंटी साहेब, कोण रे वाजवते फ्यापाटा? ए मी आहे. तुम्ही काय रे, कशाला हाक मारतोयस तुम्हाला? आणि काय रे, लिनीचा आज वाढदिवस आहे आणि मला उसंत नाही. आत्ता पाहुणे यायला लागतील. अहो पण हे कुठे ठेवू सांगा ना. अरे एवढी लिपस्टिक लावायला घेतली ना, ती तेवढी लावून घेऊ देत जरा. हिला अजून तोंडच रंगते वय. एवढ्या या जुनी बिल्डिंग रंगून नवी झाली असती. काय म्हणाला? काय नाही, कोसळायला लागले. कुठे ठेवू? ठेव रे तिकडे. मारू तुम्ही दुरानगरी परत कसा उचलला असेल कोणाच ठाऊ. तू बिया का हातावर. आंटी साहेब कुठे ठेवू सांगा ना. अरे अरे बापरे, हे काय आणलंस तू? मी कुठं आणतोय? माझा पगार केवढा आहे, त्याची किंमत केवढी आहे? गेस्ट लोक आलेत ना. आले? मग पाहुणे मंडळी आली? मग बापरे बापरे, माझं अजून सगळं तयार व्हायचं. आणि 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 माझी ती नेलपॉलिशची बाटली घेऊन ये जा. हे कुठे ठेवू सांगा ना. अरे ठेव रे ते तिकडे. गेस्ट लोक आज मला काय रेस्ट देणार नाही. जाणार लवकर रे. अहो जातोय ना. मग काय आणशील? काय आणायला सांगितलं? अरे माझी नेल पॉलिशची बाटली घेऊन ये. काय? नेल पॉलिशची बाटली. मग अशी काय दिलं तुम्हाला? अरे मागाशी ते फ्रेंच पॉलिश आणून दिलंस तू. त्याने काय होतंय? अरे गधड्या, ते फ्रेंच पॉलिश फर्निचरला पॉलिश करतात ना. मग कुठं काय बिघडलं? नाही नाही बरोबर आणतो, तेल पॉलिश आणतो. अरे तेल पॉलिश नाही रे. मग नेल पॉलिश. नेल पॉलिश? नेल पॉलिश. उडल उडल. हा कळलं कळलं. म्हणजे सकाळच्या टायमाला तुम्हाला तेल पॉलिश लागतंय, आंघोळी झाल्यानंतर नेल पॉलिश लागतंय, बुटा लावायला बूट पॉलिश लागतंय, पाहुणे मंडळी आली की मस्का पॉलिश लागतंय, आणि फ्रेंच पॉलिश फर्निचरला. आपल्याला कळलं, चाललंय पप्या. आणि ए पप्या, काय झालं? त्या कपाटात 7-8 साड्या पण घेऊन ये. अरे बाबो, एवढ्या साड्या एकदम घालणार का काय? अरे बाबा, कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज मॅच होईल ते बघायचंय मला. असं मला वाटलं गेस्ट लोकांसमोर द्रौपदी वस्त्र आणण्याचा कार्यक्रम करणार का काय? फुल बिजी आहे पप्या, चालला बरं का. आणि ए पप्या, हे आणतोय, ते बी आणतोय, समजा आणतोय. बाई 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 बाई, काय हा मुलगा. बापरे. चला आता अशी छान पैकी सजून मी दारात पाहुण्यांच्या स्वागताला उभी राहते. म्हणजे सगळेजण मला म्हणतील, आंटी तुम्ही किती छान दिसता हो. अहो लोकांच्या पार्टीमध्ये सगळेजण मला म्हणतात, आंटी तुम्ही किती सुंदर दिसता. आणि आज तर काय आमच्या हा घरचा पार्टी समारंभ. हा पण सुंदरपणाबरोबर जरा नाजूकपणा मला देवानं दिला असता तर किती बरं झालं असतं नाही. अय्या, तू आलीस? मी म्हंटल गेस्ट लोक आले म्हणजे कोण कोण आलं. काय हो आंटी साहेब, हा इथे लिनीचा बर्थडे पार्टी फंक्शन आहे का कसली शांतता परिषद? असली थंड पार्टी समारंभ. पार्टी म्हणजे कशी गाजली पाहिजे, वाद्य वाजले पाहिजे, नृत्य झाले पाहिजे, ओरडा आरडा पाहिजे, गोंगाट पाहिजे. पुरे 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 कळलं मला. हा घरचा पार्टी समारंभ आहे, तुमच्या त्या क्लबातला पार्टी समारंभ नाहीये हा. शी हो, घरंदाज लोक क्लबात जाऊन नाचली तर चालतात, पण एक दिवस मात्र घराचा क्लब केला तर नाही चालत. हे दिसतंय तुम्हाला? दिसतंय हे काय? आज मैत्रिणीचा पिकनिकचा बेत चुकवून त्यांच्या सगळ्यांचं प्रेझेंटचं ओझं घेऊन मी इथे आली आहे. ते का लिनीचा बर्थडे केक खायला मिळेल म्हणून. मग मी इथे आले मनसं डान्स करण्यासाठी ना. ए बाई डान्सवाली, हा असा डान्स करून वाटेल तिथे धुडगूस घालता येतो वाटतं. हा लेट्स डान्स. हा कम ऑन. अगं सोड सोड बघू, सोड बघू तुम्हाला. आंटी साहेब कसम से काय कोमल अंग आहे तुमचं. भलतच काहीतरी काय. अगं आता इथे पाहुणे मंडळी यायची आहेत, कोणी आलं आणि पाहिलं म्हणजे. आंटी साहेब तुम्ही असं बोलता जसं काय कधी तुम्हाला कोणी पाहिलंच नाही. म्हणजे डान्स करता क्लबात नाचताना तुम्ही एरवी किती रंगात येता हो. तिथे पुरुषांचा विळखा असतो म्हणून वाटतं. मग घटकावर असं समजा की
तुम्ही पुरुषांच्या विळख्यात आहात म्हणून. शिव भलतच काहीतरी काय सोड. मी म्हातारी झाला म्हणून म्हणते ना ते एवढ्यासाठीच. मी म्हातारी काय ग? हा मी म्हातारी? येस ठीक आहे चल. तुम्ही जर नीट नसला नाहीत ना आता तर मी तुम्हाला म्हातारीच म्हणेन. म्हातारी म्हातारी. ठीक आहे चल डान्स करूया आपण. नक्की? चल. हो हो नक्की. चल. नंतर म्हणू नका. नाही नाही नक्की लावते हा. हो 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 नक्की. तुम्ही बसा ना बसा 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 ना. हो तुला डान्स करायला आवडतो? मला पण डान्स करायला फार आवडतो. चला आपण दोघं डान्स करूया. या. नको मी आता खूप थकले. मी पण थकलो. जाऊ दे. वास्तविक आज डान्स गाणी असायला हवी होती नाही का? हो हो असायला हवी होती. असायला हवी होती. असायला हवी. पण आपण किती मॉडर्न झालो तरी घरात कधी कोणी डान्स करत नाही. घरात कोणी कधी डान्स करत नाहीत. कोणी करत नाहीत. डान्स करत नाहीत. अहो घरच्या मर्यादा पाळाव्या लागतात. अहो घरच्या मर्यादा पाळाव्या लागतात. पाळावे लागतात. पाळाव्याच लागतात. हो. आंटी साहेब तुम्ही सांगितलेल्या समद्या वस्तू आणलेल्या आहे. अरे गॉड हो हे इथे पाहुण्यांच्या समोर घेऊन आलं. नाही माझी काय बी चूक नाही. आता हा साबून हा कुणीतरी बाथरूमात ठेवला होता. मला वाटलं अंगाला लावतो साबून आहे म्हणून अंगाला लावला तर अंगाची शाप केस गेले की हो. नाही केसच गेलेले. नाही तुम्हाला सावध करायला आलोय. तुम्ही आजंतपणे डोक्या बिका लावाल डोक्याची पार ट्यूबलाइट होईल तुमच्या. तू आधी हातचा बघू. आज म्हणजे काय आताच टाकणार आहे मी. आत नाही गेटच्या बाहेर टाकून देतो. गेटाच्या आउट टाकतो. बरं गुरख्याला आणि वॉचमॅनला सांगून ठेवतो. त्या कुत्री बित्रीला चोळेल आणि कुत्रीचा पार भुसकाडून जाईल ना. चाललंय. आता तू इकडे कुठे जातोयस? कुठे उतरतोयस तू? कुठं जाऊ मग? आज जा बघू आधी. आंटी साहेबांच्या रूम मध्ये जातो. ताई साहेबांच्या रूम मध्ये जातो. अरे. म्हणजे आणि झाकून ठेवतो त्यांना कळणार अरे नाही. पप्प्या जातो पप्प्या. जातो तिकडे मी जातो. बाई 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 बाई. नोकर माणसांच्या हातात घरचा कारभार दिला म्हणजे हे असं व्हायचं. असं व्हायचं. असं व्हायचं. तुम्ही उभे का? बसा ना बसा 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 ना. बसा ना. आंटी नलिनी काय करते जुनाट? झालं नाही का तिचं अजून? कविता तू इथेच थांबा. पाहुणे आता येतील ना त्यांना बसवून घे. मी आलेच. हा मी लगेच येते. बसा. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉलिसिटर साहेब पण आले. अय्या आमचे अंकल आले. आता मज्जा येणार. अंकल काका. एक तू असं का हाक मारतेस अंकल आणि काका? मग ते तिसरं चाचा का नको? म्हणजे कसं कॉस्मोपॉलिटिन हाक होय. अंकल काका चाचा सर्व धर्म समभाव. काहीतरी तसं अंकल काका. काचा काका नाही काका म्हणायचं. अंकल नको काका नको चाचा नको आणि काचा तर मुळीच नको. मुळीच नको. हे बघ तू असं कर ना. तू स्पष्ट असं म्हण. माय डिअर अंकल वी आर वेटिंग फॉर यू ओनली. माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला. नाहीतरी अंकल लिनीचं आटपलंय कुठे अजून? लिनीचं आटोपलं की नाही ते मी बघून येते. नको 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 नो 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 नो. तुम्ही इथेच बसा. लाजू नका. भलताच बाई सॉलिसिटर साहेबांचा आग्रह. मी एवढ्यासाठी तुम्हाला म्हणालो वादविवादासाठी दोन विद्वान
तसं नटण्या सजण्यासाठी जर 2 बायका एकत्र आल्या की दिवस मावळलाच म्हणून समजा. अहो नलिनीचं कुठे आटपत आलं असणार आणि तुम्ही तिथे गेला तर तिचा नट्टा पट्टा वाढवत बसाल. पण अंकल जर तिला कोणी जाऊन सांगितलं नाही तर ती खाली लवकर यायची नाही. हे बरोबर आहे. एक काम करा, कुणीतरी जाऊन तिला निरोप द्या, आलेले पाहुणे कंटाळून गेले म्हणून. मी सांगते. नाही तू नको. तू जर निरोप द्यायला गेली तर आम्ही कंटाळून जाणार इथे. हो कंटाळवाणं होईल कंटाळवाणं होईल कंटाळवाणा होईल. एक काम करा, तो नोकर कुठे आहे तुमचा? हा पप्या हा, ना पप्या. बोलवते मी त्याला. बोल. पप्या ए पप्या. आलो आलो. आईला साबूनची भानगड दिसते. मी तुम्हाला सांगितलं साबून वापरू नका, डोक्याची बार ट्यूबलाइट होऊन जाईल. अरे गप्प बस. काय झालं? साहेब काय सांगतात ते ऐक. काय झालं? इकडे या. काय झालं? इकडे या तुम्ही. ताई साहेबांना जाऊन निरोप द्या, आलेले पाहुणे कंटाळून गेले म्हणून. हा? कशाला जाताय? थांबा ना. जेवणा खाण्याची एवढी सोय केली, तो खाणार का तुमचा बाप हो? असं ताई साहेब मला बोलतील. पप्या साहेबांनी सांगितलेला निरोप तेवढा लेणीला नेऊन दे जा. अहो, पण ताई साहेब हेच सांगणार आहे मला. असं काय करताय? ब्लॅकने सगळं घेतलेलं फुकट जाईल ना. ऐकून घ्या काय, ऐकून घ्या काय. खाल्ल्या पहिले जाऊ देणार आहे तुम्हाला. अरे तू ऐकूनच घेत नाहीस. घेणार नाही, कळलं ना? पप्या बापा म्हणजे काय? साहेबांनी सांगितलेला निरोप नेऊन दे जा फक्त. हा पप्या म्हणजे पप्याच आहे. माहिती आहे ना मग कशाला बोलताय? ते काम कर इकडे. ताई साहेबांना सांग बाहेर पाहुणे आलेत. अहो पण मगाशी सांगितलं मी त्यांना. अरे आता पुन्हा जाऊन सांग आलेले पाहुणे कंटाळून गेले म्हणून. आईला काय बोलतात ते? चुप. सांगितलेलं तेवढं कर. चल बाबू फुकट गेलं तर माझ्या बापाचं काय जाणार आहे? जा. कोण आणलंय पकडून? ध्यान कोणा असतं? ध्यानच आहे. ध्यानच आहे. हे काय बोलला तुम्ही मला? तुला नाही बाबा, तुझा कशाला पाय पडता मला? जाऊ दे. हो पण अंकल काय? तुम्ही सांगा हो आंटीना, आज डान्सचा प्रोग्राम हवा होता की नाही? हो. बस ना. हो मगापासून हिने एकच डोक्यात कुळ घेतलंय. काय, काय? डान्स करायचा म्हणते. अहो कल्पना का वाईट नाही. चला 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 चला. अरे का वरात आहे काही नाचायला? खाली बस. मी काय म्हणतो, कल्पना अतिशय चांगली आहे. पण ते बर्थडे पार्टी संपल्यानंतर. पण त्यासाठी त्याआधी तुम्हाला एक खास कार्यक्रम घेऊन आलोय. सांगा सांगा सांगा. शांत बसा, शांता, कीप क्वाइट. पण ते रंगतदार नाहीये, श्रवणीय आहे. नलिनीला 20व संपून 21व लागलं. बरोबर. आता ती कायद्याच्या दृष्टीने संज्ञान झाली आहे. अगदी बरोबर. तिच्या वडिलांनी मरताना 2 गोष्टी मागे ठेवून गेल्या. एक म्हणजे नलिनी, दुसरं म्हणजे इस्टेट. नलिनी अज्ञान असताना तिच्या वडिलांनी मृत्यूपत्र करून ती इस्टेट ट्रस्टीच्या म्हणजे आमच्या स्वाधीन केली. आता ही इस्टेट कशी काय सांभाळली हे तुम्हा सगळ्यांना ठाऊकच आहे. आम्ही शिस्तीचे आणि कायद्याचे अत्यंत भोगते. तेव्हा मी आता तुमच्या सगळ्यांसमोर हे मृत्यूपत्र वाचून दाखवणार आहे. अहो एवढ्या मोठ्या श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी नलिनी. आंटी साहेब, आंटी साहेब, आंटी साहेब, आंटी साहेब, ताई साहेब आल्या. ताई साहेब आल्या. काय त्यांना म्हणलं की पाहुणे म्हणजे कंटाळून निघून चाललेले तर पटकन आल्या. हो ना. मग? मग मला माहितीये हा निरोप अंकलनेच पाठवला असणार. अंकल पण कुणालाही कंटाळा वगैरे आलेला नाही. मी लवकर यावं म्हणून हा निरोप होता ना. म्हणजे मात्रा लागू पडली तर. अगं पाहुणे मंडळी केव्हाची येऊन बसली. नाही नलिनी, सगळ्यांच्या आधी मी आले. अगं तू एकटीच का आलीस आणि बाकीच्या कुठे आहेत? अगं त्या सगळ्या पिकनिकला गेल्या. त्यांचे प्रेझेंट आणलेत बघ. वाव. हे नाही, कमी गर्दी जास्त मजा. अंकल तुम्ही असे हसताय का? मी एवढ्यासाठी हसलो, कालची ही एवढीशी बेबी उद्या हिला एवढी बेबी झाली की तिला कडेवर घेतल्यानंतर ही बेबी कशी काय दिसेल याच मला असं आलंय. म्हणजे काय, पुढचा वाढदिवस तुझा होणाऱ्या नवऱ्या बरोबर आणि त्याच्या पुढचा होणाऱ्या मुलाबरोबर. अंकल तुम्ही उगाच थट्टा करू नका. ही थट्टा नाही. आणि तुला जर थट्टाच म्हणायची असेल तर हे निसर्गाने चालवलेली थट्टा आहे. आता हे बर्थडे फंक्शन आटपलं की मी हे मृत्यूपत्र सर्वांसमोर वाचून दाखवणार आहे. अच्छा आलं माझ्या लक्षात. काय म्हणजे मी सज्ञान झाले म्हणून सगळी इस्टेट तुम्हाला माझ्या हवाली करून तुम्हाला मोकळं व्हायचंय. नाही नाही नाही, एवढी सोपी गोष्ट नाहीये बेटी. अगं तुझ्या वडिलांनी त्यात एक मेक मारून ठेवले आणि तेच मला आता सगळ्यांसमोर सांगायचंय. पण आधी बर्थडे फंक्शन. अरे पप्या, अरे केक घेऊन ये लवकर. आणलेला आहे, आणलेला आहे, आणलेला आहे. हो पुढे घ्या.
सावकाश. अरे बोल ना मोठा ना. मिळणार आहे, समजा मिळणार आहे. आईला आवड सगळं करते हा. आयुष्यमान हो बेटा. बाकीच्या मी देतो. या हा. या रे या. यांना घेऊन या जा. या तू या तू. या रे या. या रे. सगळ्या जमलेल्या मंडळीनो, हा. आजच्या या सुमंगल समयी मी मृत्यूपत्राचं वाचन करून तुम्हाला दाखवणार आहे. नीट ऐकायचं बरं का. मृत्यूपत्र मी आता काय वाचतोय हे वाचन संपल्यावर तुमच्या लक्षात येईल. हा, ऐका नीट. मी दत्तात्रय वामन उर्फ रावसाहेब गजेंद्र गडकर या मृत्यूपत्रात माझी शेवटची इच्छा स्पष्ट नमूद करून ठेवतो की माझ्या अवाढव्य संपत्तीची वारस असलेली माझी एकुलती एक मुलगी कुमारी नलिनी दत्तात्रय गजेंद्र गडकर ही अज्ञान असल्यामुळे संपत्तीची देखभाल माझे परमस्नेही सॉलिसिटर सुधाकर सीताराम करंडे म्हणजे मी यांनी ट्रस्टी म्हणून या संपत्तीची देखभाल करावी. मुलीच्या सुखसोयीत आणि शिक्षणात कसलीही कमतरता राहणार नाही. व्यापार व संपत्तीचे इतर व्यवहार हे ट्रस्टीकडेच असावे. या दरम्यान घाऊक मोठी रक्कम कुठल्याही सबबीवर नलिनीला दिली जाऊ नये. नलिनी सज्ञान होऊन तिनं लग्न केल्याशिवाय माझी इस्टेट नलिनीच्या ताब्यात दिली जाऊ नये. या मागचा माझा उद्देश एकच आहे की संसाराच्या बंधनाशिवाय स्वैरपणानं संपत्तीचे अपहरण होऊ नये आणि माझ्या मुलीच्या भावी आयुष्यात तिच्या वाट्याला मातृपितृहीन दुःख येऊ नये. खाली सही आहे दत्तात्रय वामन गजेंद्र गडकर आणि साक्षीदारांचे. आता हे मृत्यूपत्र मी का वाचलं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मृत्यूपत्रात असं लिहिलंय, नलिनीच्या वडिलांनी नलिनीचं लग्न झाल्याशिवाय ही इस्टेट तिच्या स्वाधीन करायचं नाही. तेव्हा मी नलिनीला रिक्वेस्ट करतो, बेटा निदान या वर्षी तरी लग्नाचं मनावर घे, म्हणजे आम्हाला लाडवाचं मेजवानी मिळेल आणि हे इस्टेटीचे भार माझ्या डोक्यावरनं कमी होतील. काय झालं? सगळं लक्षात आलंय माझ्या अंकल. पण अंकल, हा, या सगळ्यांबरोबर मी तुमचा सुद्धा हिरमोड करणार आहे. अंकल, लाडवांची मेजवानी का मी केव्हाही देईन, पण आता विषय निघाला म्हणून सांगते. मी माझं लग्न ठरवलंय. हो, म्हणजे आम्ही लग्न पक्क केलंय. प्रमोद त्याचं नाव. इंग्लंडला असतो. 2 वर्षानंतर तो इथे येणार आहे. म्हणजे निदान 2 वर्ष तरी मला लग्न नाही करता येणार. इंग्लंडला म्हणजे 2 वर्ष का 3 वर्ष पण लागतील. अहो, तिथला तो बर्फाळ प्रदेश, तिथे स्केटिंग आणि मीटिंगची गंमत केल्यानंतर फावल्या वेळात हे शिक्षण घेणार. जेवण मांडून ठेवलेलं आहे. चला म्हणली की चला माझ्या बाकीच्या चला जेवण. अंकल, तुम्ही सगळ्यांच्या पुढे वा पाहू. नाही, आज सर्वांच्या पुढे नलिनी, कारण ती इंजिन, तुम्ही सगळे डबे, मी मागचा डबा गार्ड. चला पुढे चला. सावकाश चला पटकन चला. चला लवकर. चला पटापट बसून घ्या समजे. पोस्टमॅन आलात का? तुमचीच कमी होती. काय पोस्ट मागायला आलाय की पत्र द्यायला आलाय? नाही, शिमगा सोडून का पोस्ट मागायला येता आणि जो पोस्ट देत ना त्याच्यावर शिमगा करता. बोलतोय पोस्टमॅन बाहेर आहोत का? बोलून काय झालं बोलून? काय काम काय आहे? मिस नलिनी गडकर इथे राहतात ना? का प्रॉब्लेम काय? इथे राहायचं बाजूला आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे पत्र त्यांचं परदेशावरून आले. मग? सही लागेल. सही लागेल होय? असं बोलायचं नाही. सही लागेल त्यांना बोलवतो. स्टॅम्प असेल तर मीच देतो बरं का. स्टॅम्पचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे. हा बोलून. हा नलिताई. हो नलिताई, काय रे? पोस्टमन आलाय. हो, हा. इथे सही करा. ए त्याला कळते कुठे सही करायची ती. किती बोलतो हा? ए चाल तिकडा. थँक्यू. काय ग, कोण आलेलं? बघितलं? मित्र असावा तर असा. आज माझा वाढदिवस आहे ना, म्हणून त्यांनी पत्र पाठवलंय मला. ठेवा. काय झालं ग? ₹5,00,000 हवेत प्रमोदला. अगं पण एवढे पैसे मी कुठून देणार? विचार करण्यासारखं काय आहे त्यात? अंकलकडनं मागून घे. शाणीच आहेस. आणि अंकलने मला विचारलं एवढे पैसे कशाला पाहिजे, तर काय सांगणार मी? अगं, हे पत्र दाखव त्यांना, नाहीतरी आहे का त्यात?
अगं असं काय करतेस तू? म्हणजे अंकल म्हणतील तो तिथे माझ्या पैशात शिकतोय म्हणून. पण एक गोष्ट मला कळत नाहीये, प्रमोदचे आई वडील तसे श्रीमंत आहेत, मग मग त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी का करावी? एक्झॅक्टली. हा जो तुझा प्रमोद आहे ना, तो मोठा इरसालाच दिसतोय मला. ते काय नाही, तो इथे आला इंडियात की माझी खास उत्तम ओळख करून दे. चांगलं ना त्याला खडसावून विचारीन, काय हो तुम्ही अजून माझ्या मैत्रिणीशी लग्न केलं नाही आणि तिच्याकडे पैसे मागाय तुम्हाला काय अधिकार? नाही ग, तसं नसणार. मग अगं त्याला प्रॉब्लेम असणार, त्याने तसं लिहिलंय पत्रात. त्याने असं लिहिलंय की जर पैसे नाही पाठवले तर त्याला परीक्षेला बसता नाही येणार. काय करू मी आता? कविता, तू नाही का ग मला मदत करू शकणार? एवढी रोख रक्कम नलिनी, अगं एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. असते तर तू विचारायच्या आधीच मी दिली असते तुला. हा, एक होईल. माझे दागिने विकून आपण जर. काय वेळ लागला का तुला? काहीतरीच काय बोलतेस तू मला परका समजतेस का? अगं पण हे बघ, मी तुझं अजिबात ऐकणार नाही. आता जाऊन मी माझे दागिने घेऊन येते. बघ तू. कविता, मी काही ऐकणार नाही. मी कविता, आता अगं माझं आली ऐकणं नाही. कशाला उगाच. गेली. कविताचे दागिने विकून पैसे पाठवायचे? नको नको. प्रमोदला हे कळलं तर त्याला खूप वाईट वाटेल. एवढ्या गडगंज संपत्तीची मालकीण आहे मी आणि मला पैशाचा प्रॉब्लेम यावा. शे, आता पैसे घ्यायचे कुठून आणि ते परत कसे करणार? शे, काही कळत नाहीये मला. काय करू मी? आणि डॅडीने सुद्धा लग्नाची अट घालून ठेवली आहे. प्रमोद, कसे पाठवू मी तुला पैसे? वधूवर विवाह मंडळ. काय करायचंय मंडळाचं? विवाह मंडळ? योग्य तो वर मिळेल, कुठल्याही अटी चालतील. असं केलं तर? येस, असंच करूया. हॅलो, विवाह मंडळ? देवा, 2 दिवस झाले आणि लोकच येत नाहीत. कोण? काहीतरी कर रे बाबा. अरे वा, जोरात वाजवला. एक माणूस आला. हळूहळू वाजून बघूया आता. अरे वा, तसं झाला. आता बघू. अरे वा वा वा. नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. देवा, 3 लोक आली. बरं झालं रे बाबा. तर तुम्हाला वधू हवी आहे ना? वा वा. तुमच्या मुलाला हवी आहे का? नाही हो, मला. अच्छा, तुम्हाला. काही काळजी करू नका. तुम्हाला 5-5, 6-6 वधू देतो. हा, जरा 1 मिनिट. हा, फोन वाजला. हॅलो, काय वधूवर मंडळ? इथे कुठे? नाही, इथेच हवं. अच्छा, तुम्ही श्रीमंत आहात का? सुंदरी आहात? अरे वा वा वा. तुम्हाला काय हवंय? अच्छा, वर हवाय. त्यांना सुवर पाहिजे. सुवर नव्हे हो, सुंदर वर, म्हणजे एक चांगला वर असं म्हणायचं आहे त्यांना. मग आम्ही काय वाईट आहोत? नाही, फर्स्ट क्लास. तुम्हाला नाही, यांना म्हटलं फर्स्ट क्लास. या ना, केव्हाही या. हो ना, मी इकडेच राहतो ना. या. बरं. कुळबुडवे. आलो मालक, आलो. काय नाही. चांगला आहे माणूस तो. लहान आहे अजून. हो. ये रे लवकर. हा, तुला किती वेळा सांगितलं? काय?
अरे पॅन्ट नेहमी टाईट घ्यायचा, मेजरमेंटची पॅन्ट घे. मालक, ही पॅन्ट माझ्याच मापाची आहे. हा. तुमच्याकडे कामाला लागल्यापासून माझं पोटच पाटील लागते, त्याला मी तरी काय करू? ते काहीतरी रशी बांध, त्याला रशी बांध. बर ठीक आहे तशी. हा. आणि एक लक्षात ठेव. काय? अरे ही आपली संस्था आहे ना, ही फार मोठी आहे. हा याला काही नीतिमूल्य आहेत. हा म्हणजे तुमच्या मुलाची आहे. नीतिमूल्य आहेत. हा म्हणजे संस्था मुलाची आहे, अब्रू मुलाची आहे. हा इथे काय जसे वर येतात तसे वधू पण येतात. अधून मधून. असं झालं तर कसं दिसेल? नाही, बरोबर आहे. हा. अरे तुला सांगतो काय? आपण इतकी वर्ष लोकांची सेवा करतोय. याच्यावर पाणी पडेल. हा. मी आहे. इकडे काय? आज एक स्पेशल अपॉइंटमेंट आहे. लगेच आज बसायचं. पाठी बदल आणि या लोक बाकडा काढून घे, नको द्या. पाठी बदल आणि त्यांना सांग यांना इकडनं कटव. ओके ओके. वाचा, वधू संपल्या आहेत. वधू संपल्या संपल्या वधू वधू संपल्या कशा? आता वधू होता एवढ्या संपल्या कशा? काळा बाजार काळा बाजार चक्क काळा बाजार. तुम्हाला सांगतो, हल्ली धंद्यामध्ये व्यावसायिक नीती कुचत चालले. परवा रेशनिंगच्या लाईनीत लंगड्या पायानिशी उभा होतो. काय गरज होती काय? अहो, तांदूळ संपले म्हणून उभा होतो. माझ्या आधीच्या नंबर पर्यंत तांदूळ होते आणि माझा नंबर आला की तांदूळ संपले. हा रेशनिंग वाल्याचा प्रॉब्लेम आहे. अहो, मी म्हणतो वधू संपल्या कशा? वधू संपल्या कशा? आवरा आवरा त्याला आवरा. अरे त्या सायकलला कोणीतरी आवरा. वधू संपल्या याचा अर्थ काय? हा. सांग सांग. हा. आउट ऑफ स्टॉक. हा? स्टॉक आउट. आम्ही आऊट. हा? मग आम्ही इथे कशाला आलोय? हा. कशाला आलोय? एक मिनिट. हा. अरे आतापर्यंत घासलेट संपलं, साखर संपले, पण आता वधूही संपल्या. तुम्ही एक काम करा, इकडे बसा म्हणजे तुम्हाला बोलायला सोपं पडेल. या. वधू संपल्या याचा अर्थ काय मला सांग. हा. काळा बाजार. हा. अहो मालक, हा अजून रेशनिंग वरतीच आहे. संपल्या कशा? संपतीलच नाही, कशा? नाही, मला एकदम सांगा. नाही नाही, संपल्या. मला सांगा, नाही, वधू संपल्या. संपतीलच कशा? मला आधी काय- बसा बसा तिकडे बसा. मिळतील आम्हाला. बसा तिकडे तुम्ही सांगतो ना बसा. तुम्हाला सगळ्यांना वधू मिळतील. मिळतील. बसा तिकडे. इकडे या. पुढे पुढे काय? पाठी बदला. लगेच पाठी बदलू. हा, आणि बघा. वाचा, अधू वधू मिळतील. ज्यांना चालण्यासारखे आहे त्यांनी थांबा, बाकीच्यांनी आपापल्या घरी जा. कशा घरी जाणार? घरी कसं जाणार? चालत. अहो, आम्ही आधू, त्याच्यात वधू आधू, म्हणजे सारा संसार आटपला. नाही म्हणजे बघतो, प्रयत्न करू काहीतरी असं. तुम्ही का बसाव? अहो, नाही, तुम्हाला नाही यांना म्हटलं. हा. काय काय झालं याचं? मधू चंद्रासाठी जायचं होत हो आम्हाला. तुम्हाला आता जायचंय का? आता अधू मध्ये मधू कसा मिळणार? तुम्ही एक काम करा, तुम्ही एकटेच मधुचंद्राला जा. तर तुम्ही एक काम करा. काय? वस्तारा घ्या. लगेच. हा, आणि आमची हजामत करा. तुम्ही करा एकमेकाची. अहो, ह्या घ्या मुंडावळ्या. अहो चाललो मी. नाही म्हणजे मी बघतो, प्रयत्न करी. एकदम असं जाऊ नका. खरं सांग, काय काय हो? नाही, वधू आदू म्हणजे अगदीच आदू नाही ना. नाही, नाही, म्हणजे नाही नाही नाही, आदू तर आदू ते- नाही. या वयात चांगल्या वधू मिळणार कुठे? हा. ओ आजोबा, तुम्हाला हा. अहो आदू वधू काय करता? अहो साधू होऊन देवदेव करत बसा या वयात. शांती साधूला करायचं. तुम्हाला म्हटलं हा हा अहो देवदेव करायला इथे बसलो. हा आता सुंदर वधू होत्या आणि वधू आधू झाला. काम केले का जे? तुम्हालाच आधू करून ठेवतो. तुमच्या तंगड्या मोडून अरे, ठेवतो. याच्याच काय थांबलेल्या. दुसरी घेऊन टाका. हा अहो हे जुनं हाड आहे. हा या वयात सुद्धा लग्नाला उभा राहिलोय. उद्या वधू तयार ठेवा, कळलं का? येतो मी. हा चला, या. वधू 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 शोधायची म्हणजे कुठे? तयारी करतो. अरे वा, सगळे गेले ना. आता एक काम कर, काय? सगळं साफ करून ठेव. सगळं. त्या टेबलावर घाण किती आहे बघ. हो. एक चादर टाक, चादर. आता चादर कुठून आणू? अरे चादर नंतर काय? बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करतो, ती लुंगी अंथरतो. लुंगी नको का? तुम्ही गुंडाळलेली असते ती नको, तिथं बसता नको, तिथं टाका. बरं बरं, तो गोप्या कुठे आहे? गोप्या गोप्या गेलाय तो लोकांना टोप्या घालायला. त्याला काम इथं आम्ही करायचं आणि पगाराला तो. एक मिनिट, पेपर बिपर काय असेल तर आणतो तो अरे इकडे. अरे कचरा बघ किती आहे, कचरा बघ किती आहे. अरे मोठं गिऱ्हाईक गेलाय. ते काम कर, झाडू घे आणि साफ कर. चल धर धर, साफ कर. मी साफ करणार नाही. काय?
मी साफ करणार नाही. बरं बाबा मी करतो बस. तुम्हीच करा. हा. त्यात काही कमीपणा नाही. हा. अहो देशाच्या पुढाऱ्यांनी देशासाठी हातात झाडू घेतली होती. पगार घ्यायला येशील का? पगार घ्यायला. अहो पगार काय, तुम्ही पगार माझा असाही वसूल करू शकतो. या पाट्या उलट्या सुलट्या केल्या ना तरी माझा पगार वसूल होईल. असं हॅलो मार. हॅलो हाय. ह्याला काय झालं? अरे बापरे, एकदम हार्ट अटॅक आला की काय? अहो उठा ना प्लीज. आता काय करू मी? कुणी आहे का इकडे? मी डॉक्टरना घेऊन येते. डॉक्टर डॉक्टर. चला, गोप्याच्या नावाची बोंबोबोंब नाहीये तोपर्यंत आपण. अरे बापरे, ह्याला काय झालं? दोघांना एकदम अटॅक की काय? पाणी आणायला हवं. अहो अहो डॉक्टर कुठेच नाही आहेत. आता शिट्ट्या काय मारताय? धरू का? मला पडायचंय. तिकडे पडा तिकडे पडा. हे पण पडलं. आता काय करू मी? यांना उठवते. हॅलो. अरे पाणी आलं चल. पाणी द्यावं. अख्खीच्या अख्खी पाणीवाली आले. अहो मी तुम्हाला फोन केला होता. मीच बोललो फोनवर. हो, तुमच्या पेपर मध्ये जाहिरात वाचली. तो मजकूर आहे ना मीच लिहिला होता. चांगला होता. बाय द वे मला नवरा पाहिजे. हा पाहिजेच. बुडबुडवे. तुम्ही जरा गप्पा हो. या वयात तरुण मुलीला नवरा हा पाहिजेच. म्हणजे जसा कल्पनेला शब्द पाहिजे, जसा काव्याला सूर लागतो, डॉक्टरला कंपाऊंडर पाहिजे, जसा म्हशीला गवळी धार काढायला लागतो. म्हणजे काय आहे की एका तरुण मुलीला छोटासा जसा हात रुमाल लागतो ना तसा छोटासा त्याचं काय मॅडम? हे जरा कवी मनाचे आहेत, कवी. म्हणजे काय, मी घरी कवी आहे पण इथे लोकांची लग्न लावतो. आमच्याकडे भरपूर नवरे आहेत. हो, म्हणजे पुष्कळ क्वांटिटी आहे. सांगतो तुम्हाला, म्हणजे क्वालिटीचा वांदा आहे. हो, म्हणजे क्वालिटी चांगलं देणं हा आमचा धंदा आहे. तुमच्यासारख्या गर्भ श्रीमंत, खानदानी, सुंदर, पदवीधर, फॉरेन रिटर्न मुलीला आमच्या ऑफिस मध्ये यावं लागतं. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तर हे वाचा. नाही तर काय नाही वाचायला करत. वाचायला सांगतो. एक मिनिट, कुठं आहे ते? इकडे आहे का? हा, हे बघा. मनापसंत नवरा पाहिजे. अहो माझ्या पसंती नापसंतीचा प्रश्नच नाहीये. मला कसाही नवरा चालेल. कसाई? देवळाला फोन करावा लागला. अहो कसाही म्हणजे तसं नाही हो. मग कसं? म्हणजे कसाही नाही, मी काय म्हणतो, कसाही चालेल ना. हो. महाबास काय बघा ना. तुम्ही कुठे पुढे होता? तुम्ही मागो व्हा. याचं ऐकू नका हो. मी मालक आहे आणि नोकर आहे, नोकर. नाही, हे आमचे मालक आहेत. यांचं लग्न झालंय. वा पुढे वा. हा, नाही काय माहितीये काय, तुम्ही मगाशी जे बोललात ना बोला जरा. मला कसाही नवरा चालेल. काय म्हणता? अहो म्हणजे तुम्हाला मी कसं वाटतं बघा जरा. अंडरएज सर्टिफिकेट नकली मिशा लावून पिक्चर बघतो आणि आता इकडे येतो वर तोंड करून. चल छेटीच्या बाहेर. आपलं बाहेर जाता. अहो तुम्हाला नॉन मॅट्रिक कसं वाटेल? चालेल. काय चालेल नाही. हा काय नॉन मॅट्रिक नाही आहे. हा 7वीत होता ना, तो म्हणाला दुसरीच्या वर्गात बसवायचे. एवढंच ना. तुम्ही म्हणतो माझं ऐकून. ओ तुम्ही कुठे पुढे जाता? 36 दुखणे 72 रोग. कालपर्यंत सांधेवातांनी रडत होता. तुम्ही बाजूवा, पाय दुखतायत ना, हे बघा. अहो काल आहे ना, काल काय, अहो नेहमीच त्यांना मी सांडेच्या तेलाने रोज सांध्याला मालिश करतो. अजूनपर्यंत त्यांनी पैसे नाही दिले. अरे धन्यवाद. बरं झालं, इज्जत. मी काय म्हणतो, तुम्हाला कसा मुलगा पाहिजे? मला कसाही चालेल. म्हणजे गरीब श्रीमंत कुरूप वगैरे कसाही चालेल. होय ना? काय बोलता तुम्ही? हो. काय बोलता तुम्ही? जरा मागो माना. सारखं काय तुमचं पुढे साधारण तुमची उंच ठेंगू अशी काही अट नाही ना? नाही, बिलकुल नाही. मग तर मी तुमचा अगदी खांद्याजवळ येतो नाही का? हे बघा ना. नाही हे आत्ता बरोबर आहे. थँक्यू. म्हणजे काय आहे की आपण दोघे रस्त्याने जर का चाललो ना, लोक म्हणणार आई आणि पोरगा चालला. कसं तुम्ही म्हणजे आपल्याला कोणी नाक मुरडणार नाही. हो, तर मी तयार आहे. चला. एक मिनिट तुम्ही थांबा. एक वेळ पगार बुडवला तरी चालेल. म्हणजे आमच्या बापदादाने कुळाचं नाव बुडवलं, इथं तुम्ही पगार बुडवला तरी चालेल. मी चाललो. चला. तुम्ही लग्न करू शकत नाही का? तुम्ही तसा करार केलाय माझ्याबरोबर. पण का? अहो का म्हणजे काय, लग्न झाले बचो, लग्न झाली, मुलं आली, पैसा पाहिजे जास्त, मग पगार वाढ,
मग युनियन, मग भांडणं, म्हणून सगळं नको सांगितलंय. मालक मी तुमची नोकरी सोडली. हा बाजूला. मी तयार आहे. कुलपुडे तुम्ही नोकरी सोडू शकत नाही. का? 5 वर्षाचा करार केलाय तुम्ही. 5 वर्षाचा. 5 वर्ष नाही, 4थं वर्ष पूर्ण झालेले आहे. आता शेवटचा महिना आहे. खरं सांगतो तुम्हाला, खरं तर मी तुम्हाला सांगतो 1 महिना हे बघा तीळ बुडवे. तीळ बुडवे नाही, ओ कुळ बुडवे, को बुडवे. या इकडे. ओ नो. जा तिकडे. हे बघा, मला असा लफडेबाज नवरा नकोय, मला साधा सरळ नवरा हवाय. अहो मी सरळच आहे का लंगडा आहे? हो का? माझ्याकडे एक तसं नाव आहे. हो बघतोच कुणाचं नाव सांगतात ते. तुम्ही जरा बाहेर जा. मी बाहेर जाणार नाही. मी बाहेर जाणार नाही. हे बघा पाणबुडवे. पाणबुडवे नाही, ओ कोळ बुडवे, कोळ बुडवे. तेच ते. तुम्ही जा ना बाहेर प्लीज. मी बाहेर जाऊ. तुम्ही आता म्हणताय म्हणून मी बाहेर जाणार नाहीये. बघतो कुणाचं नाव सांगतात ते. तुमचं नाव सांगणार असेल ना तर तुमच्या बायकोकडेच जातो मी. प्लीज. तुम्हाला सांगतो मॅडम, यांना ना 7 कच्ची बच्ची पोर आहेत. 8व्याची तयारी आहे. पुन्हा इथे तयारी नाही. बघा केवढा तयारीचा माणूस आहे तो. मॅडम ओ नो. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी मस्त पोरगा बघतो कोणतरी. बघतोच कुणाचं नाव सांगतात ते. अरे लोक झेंडा घेऊन उभा राहतात, मी दांडा घेऊन उभा राहील. हे बघा घरबुडवे. घरबुडवे नाही, ओ कुळ बुडवे. तेच ते. हे बघा तुमचा दांड्या बिंड्या जरा बाजूला ठेवा. मी काय म्हणते, नाही 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 तुमच्याकडून नाही होणार. मी जातेच नाही, कशी. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा इकडे. हं. मी तर दांडा आहे ना. दांडा मरू तरी. मी काय म्हणतो, काय? तुला यातलं कमिशन देईन ना थोडं, नक्की. आणि तुला परफेक्ट पॅन्ट देईन. अशी फेविकॉल लाव. ते कशाला? म्हणजे तू काढायचीच नाही, मरतानाच काढायची. आणि माझ्या मेवणीशी तुझं लग्न करून देईन. नक्की सांगता? तुझ्या आईची शपथ. माझ्या आईचं कशाला? माझ्या आईची शपथ. मॅडम तसा एक मुलगा आहे. हो, पण तुमच्या आणखी काय अटी आहेत का? हो हा. एक अट सांगायचं राहूनच गेलं. अजून यांची एक अट आहेच. नाही म्हणजे काय, मला सही हंगामी नवरा पाहिजे. हो? हंगामी नवरा. म्हणजे टेम्पररी. अच्छा, म्हणजे बदली कामगार. Yes. म्हणजे फॅक्टरी तर चालली पाहिजे, पण कामगारांचे कायदे त्यांना लागू होता कामा नये तसा. करेक्ट. आणि काय 6 महिन्यानंतर आम्ही डिवोर्स घेणार, पण त्या 6 महिन्यात त्यांनी माझ्या अंगाला हात लावता कामा नये तसं त्याने लिहून दिलं पाहिजे मला. ओ बाई, तुम्हाला नवरा पाहिजे का घराघर फिरवणारा भावरा पाहिजे? गुंडाला दोरी नका फिरवला. मग मी काय म्हणतो मालक, म्हणजे बघा समजा कसं आहे, आगीजवळ तो लोणी ठेवायचं, पण ते वितळता कामा नये अशी अट घालायची. समजा चुकून कोणीतरी एखाद्याने लिहून दिलं, पण तो पेटल्याशिवाय राहणार आहे का? हे बघा, आहे का असा कोणी नवरा? बोला. तुमच्या संस्थेला मी घसघशी डोनेशन देईन. किती 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 किती? 2 लाख. 2 लाख? बरं 4 लाख. 4 लाख? अरे पैसे किती बघितले नाही काय? बरं 5 लाख. 5 लाख. पैसे कधी बघितले नाही का? ओ 5 लाख फायनल. 5 लाख फायनल प्लीज. बरं. आणि जो मुलगा माझ्याशी लग्न करेल ना, त्याला घटस्फोट घेताना सुद्धा मी 5 लाख देईन. म्हणजे त्याला सुद्धा तुम्ही पैसे देणार? नको देऊ. नाही द्या, तुम्ही पैसे द्या. म्हणजे काय, तुम्ही चला कोपऱ्यात. हे काय लगेच मी म्हणता तुम्ही चला, तुम्हाला काही कळतच नाही. इकडे या. मी काय म्हणतो, तुम्ही या दोन्ही बाजूचं कमिशन आहे ना, ते आपण घेऊया. तुमच्यासारखा एक बुद्ध माणूस शोधून काढा. कोणतरी चांगला माणूस शोधून काढा त्या बाईसाठी. हो आला, लक्षात आला. बघा राम, म्हणजे तो नलाच्या बाजूला तलाची खोली, त्याला सगळा बुलबुलीत आता घेऊन येतो. तुमचं जोडपं काय छान दिसेल. कसं कसं? ही अशी चाल ना. करेक्ट. तो असा. आता घेऊन येतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पोरगा खूप छान आहे. अजिबात तुमच्या डोक्याला त्रास नाही. कसाही असला तरी चालेल हो, पण माझ्या आज्ञेत राहायला पाहिजे. अहो आज्ञेतच राहणार. खूप दिलदार आहे. रोज त्याच्याकडे 25 माणसं जेवायला असतात. हो. या या. तर आता येत आहेत बघा, बघा राम. जल्ला विसरून गेलो मी. नाश्ता काय जल्ला, काय ते लवकर बोला मालक. मालक लवकर बोला. पोल्या लाटता लाटता जला इथे आलो. काय ते लटकन ऑर्डर द्या. बघा राम, इकडे इकडे इकडे. थांबा, आलो. जरा बाईचा बाजूला व्हा.
काय ते लवकर बोला. शेगडी तशीच पेटत ठेवली आहे मालक. जल्ला तुम्हाला सांगतो खानोळ्यांना वाड्याची येळ झाली ना जल्ला. लवकर काय ते बोला. निवडुंगाची भाजी केली फर्स्ट क्लास मालक. हा वड्याचा सांबार आहे, वड्याचाच बेत आहे, दही वडे, कोथिंबीर वडे, बटाटे वडे. वसाड्या इथं काय जेवणाची ऑर्डर द्यायला आलास तू? बघारा, तुमचं शिक्षण किती झालंय? ते शिक्षण घालत चुलीत जल्ला. शिकून कोण मोठा झालाय जल्ला? हा तुम्हाला सांगतो माझा बाप बिन शिकलेला, तो उपाशी नाही मिळाला तर मी मरतोय. शिक्षण झालेलं दिसतंय. बघा राम, आता कशाला मराठीच्या गोष्टी करतोय? मरायच्या कशाला गोष्टी करतो असं म्हणायचं आहे. त्याला काय माहितीये काय, त्यांनी फणसाची भाजी खाल्ली ना ती सगळं त्रास झाला म्हणून त्यांचा प्रॉब्लेम. नको त्या भाज्या खाता, त्रास होतो ना गल्याला. मग काय अजून किती उरलंय तुझं? उरलंय ना ते तांदूळ तसेच ठेवले जल्ला. ते निवडते मला हाक मला काल याने. अरे तांदळाचं नाही रे, तू आमच्याकडे अर्ज दिला होता. अर्ज हो म्हणजे त्यांनी आपल्या विवाह मंडळात अर्ज लिहून दिला होता. त्याला ते 12 वर्षापूर्वी दिलेल्या गोष्टी अजून विसरलं नाही मालका. तर मग तो तर लग्न करणार ना? करणार तर जल्ला मालक बायको अशी बघा कशी आहे? जरा दणकट बळकट जरा कलकट असली तरी चालेल. कलकट? अरे तू लग्न करणार काय नाही म्हणजे लग्न करणार आहेस का त्यांच्यावर मारामारी करणार आहेस का? नाही तसा नाही जल्ला. काय माहितीये काय, शेगडीवरची ती भरलेली ती बासना असतात ना. बासना ते काय बासना म्हणजे भांडी हो. बघा नोकराला कळतंय मालकाला कळत नाही. जल्ला तिची भांडी असतात भरलेली ती उचलते यायला पाहिजे जल्ला. आणि एवढ्या मोठ्या सगळ्या लोकांना वाढणारी बाई पाहिजे म्हणून तर जल्ला मी लगीन करणार आहे. तशी कोण आहे तर सांगा. कसं आहे माहितीये काय कालिया, काय होतं माहितीये काय, जल्ला रात्रभर सगळ्यांना वाढून ना रात्रीचे 1, 2, 3, 4, 5, 6 वाजतात ना. मग जल्ला अंथरुणाला अशी पाठ टेकली ना की लगेच मालक झोप लागते ना. मी काय म्हणतो, हा ही बायको म्हणून कशी आहे? हा बायको म्हणून ही कशी आहे? जल्ला माझ्यासाठी दाखवता ना नाही ही हा. ह्या काय? नाही ह्या माझी चेष्टा करतोय मालका. अरे चेष्टा नाही, ती खरोखरचीच ती तुझ्यासाठी विचारते. कालिया तू पण माझी भंकस करतोय जल्ला. त्याचं लग्न लावायचं सांग. हा म्हणजे हिच्या बरोबर तुमचं लग्न लावायचं. अहो मी खरंच सांगते, तुम्हाला माझ्या बंगल्यात माझ्या बरोबर माझे पती म्हणून राहावं लागेल. आणि त्यानंतर मी तुम्हाला काय राव, करत. त्यांना मी सांगतो नंतर समजून, एकदम त्यांना कळणार नाही. हा तर आजच्या आज आपण लग्न करायचं आणि आजच आपला हंगामी संसार सुरू. आणि या कामासाठी मी तुम्हाला 5 लाख रुपये देणार आहे. जल्ला 5 ना आईला उषाने डबल बेड घेऊन बेडरूम सजवायला सांगितले, पण नक्की कोणाची सजवाई तेच सांगायचं राहून गेलेलं आहे. आंटी साहेबांची सजवायची की ताई साहेबांची? त्या आईला तर आंटी साहेबांची सला विचारायला जाऊ मारक्या म्हैसारख्या अंगावर येणार. काम करतो त्यांची सजवतो. आपल्या बापाचं काय जातंय. पाप्या, ए पाप्या, वाजवलं फेपट. काय झालं? वाटलंच मला. आता काय झालं? काम तुझ्याकडून ना उभी राहून करून घ्यायला हवीत. इथं मालक कोण आहे? कोण मालक आहे? मीच आहे. काम उभं राहून कोणी करून घ्यायची, तुम्ही का मी? मी. अरे आता लिनीचा फोन आला होता. मग मी लग्न केलंय, नवऱ्याला घेऊन येते म्हणून. काय म्हणता काय? हो म्हणून मी तुला कामं सगळे पटापटा करायला सांगितली, तर तू इथेच घुटमळतोयस अजून. हे बघा आंटी साहेब समधी कामं झालेली आहे. मी कोंड्या बी बाहेर ठेवलेल्या. तुमच्या बेडरूम कडे चाललो तुम्ही. आता तिकडे कशाला चालला होतास तू? तुमची बेडरूम सजवायला. कपाळ माझं. अरे लिनीची बेडरूम सजाव जा. नक्की कोणाची बेडरूम सजवायचे? अरे लिनीची बेडरूम सजव तू. असं काय आईला काय विचारतोय? कळतच नाही. एक काम 4 वेळा सांगते. काम कर, नुसती बडबड कसली करतोयस? अगं अहो पायऱ्यांवर कुंड्या कुणी मांडून ठेवल्यात. अहो कोणाचा रसिकपणा एवढा उतू चाललाय. वर यायला रस्ताच नाही. कसा बसा वर चढत होतो तो पायाच्या पोटात काटे घुसले माझ्या. काय घुसले? काटे घुसले. अरे पोटात घुसले. कसं काय घुसले? आता त्याला काय सांगू मी. अरे पायऱ्यांवर कुंड्या कुणी ठेवल्या? मी नाही ठेवल्या. नाही म्हणजे मॅच ठेवल्या, पण आंटी साहेबांनी सांगितलं म्हणून मी ठेवल्या. अरे गाढवा. गाढवा नाही, पाप्या नाव आहे माझं. अरे पण कुंड्या अशा ठेवायच्या असतात का की माणसाला वर सुद्धा चढता येऊ नये? अहो पर जा आधी त्या उचलून ठेव बघू. मला काय जा. ठेवतो. हे बघ मला आधी फर्स्ट क्लास चहा घेऊन ये बघू. बरं आता आणतो. अरे तू आधी कुंड्या उचल बघू. कुंड्या उचलतो. अरे हे कुंड्या नाही पायऱ्या. अरे पप्प्या इकडे ये बघू आधी. एकदा काय ते ठरवा. तू आधी मला फर्स्ट क्लास चहा घेऊन ये, नंतर कुंड्या उचल. एकदाच काय ते सांगा. कुंड्या उचलून ठेवू की चहा आणू? आधी चहा आण, मग कुंड्या उचल. बघा हा बघतो. बघा. अरे चहा कसा आणतो ते बघा ना मी. तू झाले बाबा. कुणी याला धरून आणलं कुठून? मला काय बोलला? नाही बाबा तुला काय नाही बोललो. निघ काय कशाला पडते तुमचं काय? काय बोलायचं याला. स्वागताची तयारी वाटतं नलिनीच्या. हो ना. हो अहो तिचा फोन आला होता की मी लग्न केलंय, नवऱ्याला घेऊन येते म्हणून. अहो आता 2-4 तासामध्ये तयारी ती कशी होणार सांगा बरं.
आय 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 मग काटे फार लागलेत का हो? अहो दोन्ही पायांना खर्चटला हो, अरे रे. तेच सारखं चुरचुरतंय. पण खरं सांगू, हा. माझं मनच ओरबडून निघालंय. अरे रे. अहो नलिनीने लग्न केलं हे तुम्ही मला सांगितलं, पण नलिनीने एका शब्दाने सुद्धा मला सांगितलं नाही. अगं मी तिच्या वडिलांचा बालपणीचा मित्र. बापाने आणलेली खेळणी मोठ्या कौतुकाने ती मला आणून दाखवायची, तसंच आता मोठ्या कौतुकाने ते नवरा आणून दाखवणार. काय सांगू, तिच्या लग्नासाठी मी काय काय बेत मनात मांडून ठेवले हो होते, ना. सगळं फुकट. अहो मुद्दामच मी तुम्हाला फोन करून बोलावून घेतलंय इथं. आता हे इस्टेट तिच्या नावावर करतो म्हणजे मी मोकळा झालो. हो. अहो त्यासाठीच मी तुम्हाला फोन करून बोलावून घेतलं. म्हटलं लिनीचा नवरा असणार फॉरेन रिटर्न. अच्छा, म्हणून ही तयारी वाटते. वा, छान छान. काय लाजू नका. अहो मी पॅरिस मध्ये असताना तुमच्यासारखी एक सुंदर बाई पाहिली होती. बाई वाटतो मी. नाही नाही, बाई म्हणजे यंग हो, तुमच्यासारखी युवती. अहो तुम्हाला पाहिल्याबरोबर मला तिची आठवण झाली. या ड्रेस मध्ये तुम्ही इंडियन वाटत नाही. पण तुम्हाला खरं सांगतो, अहो नलिनीचा नवरा परदेशातून येणार म्हणून आपण परदेशी पोशाख करावा असं कुठे शास्त्र आहे का? नाही नाही, मी जरा स्पष्ट बोलतो, तुम्हाला राग येईल, पण खरं सांगू, तुम्ही त्या सहावारीत छान दिसता. खरंच हो खरंच. खरंच मी छान दिसते. हो खरंच. येऊ का? मी पटकन साडी नेसून येते. नाही नाही, राहू द्या, आता हाय ते सोडू नका. अहो निदान त्या जावयाला एक दिवस तरी वाटेल आपण लंडनला आहो म्हणून. घ्या चहा घ्या. आणला? हा, शाबास. चहा घ्या. बरं मी काय म्हणतो पप्या, त्या पायऱ्यावरच्या कुंड्या उचलून ठेवलंस ना, आता जावई बापू येताना अडकायचे आणि पडायचे आणि सूट पाठवून जायचं त्यांचं. एकदा उचलायला सांगता, एकदा ठेवायला सांगता, काय ते सांगा ना. तुला जे सांगितले ते कर. जा तू. बघा हा बघतो. बघा तुम्ही. अरे तू कुंड्या कशा ठेवतो तो बघा. तू जा रे बाबा. चहा घ्या. घ्या. नको, माझ्या ओठांची लाली पुसेल. अहो लाली पुसायचं काय झालं, पुन्हा लावा. मी काय म्हणतो, चहा घेता घेता जर लाली पुसली तर काय हरकत काय? बघा कुंड्या कशा ठेवल्या त्या बघा. अरे आता तुम्ही त्यांच्याकडे बघा. आता मी तिकडेच बघणार आहे, तू जा आता. तर लाली लिली. नाही नाही, मी काय म्हणत होतो, मी नलिनीच्या लग्नाविषयी म्हणत होतो. नलिनीने असं एकाएकी लग्न का केलं? मला वाटतं बहुतेक इस्टेटसाठी तिने लग्न केलं असं, पण मृत्यूपत्राचं वाचन करताना असं काही तिने दाखवूनच दिलं नाही. हो ना. मग असं कसं काय तिने लग्न केलं? ती तर म्हणाली होती तिचा होणारा नवरा इंग्लंडहून 2 वर्षांनी येणार. तो असा एकाएकी आला कसा, त्याने लग्न केलं कसं, हेच मला समजत नाही. ओ आंटी साहेब, आंटी साहेब, आंटी साहेब. आंटी तिकडे सांगा ना पटकन. आंटी साहेब, ताई साहेब आल्या. आले मग आले? अरे वा. तिचा नवरा कसा रे दिसायला? छान आहे. 3 आहेत. 3 नवरे. काट पोचला असून काही डोका फिरल्या का बोलतात. अहो 3 नवरे म्हणजे 3 माणसं आहेत. पण टकाटक ड्रेस मध्ये आहेत. तर नवरा कोणता, सासरा कोणता आणि दीर कोणता काय कळतच नाही हो. एव्हरीबडी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इकडे बघा, आम्ही सुद्धा आहोत इथे. या ना या ना. नलिनी कुठे आहे? हा ताई साहेब ना. हो. आल्या आल्या ताई साहेब आल्या. आंटी, आय्या अंकल सुद्धा आले वाटतं. घ्या. अरे गुलाब, जल्ला मला त्या गुलाबाचा गुलकंद छान होता. जल्ला मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मुद्दा काय की त्यांना गुलाब आवडतो. असं होय. मग आमच्याकडे गुलाबाचे कुंड्या भरपूर आहे. ही माझी आंटी. बंटी, जला केवढी मोठी बंटी झाली ही. बंटी नाही, आंटी. आंटी म्हणजे आत्या. आत्या, जला थांबा. जल्ला आमचा ते आत्या नाही, जला पाया पडतो. ते तुमच्या ख्रिश्चन लोकात काय पाप कर माफ कर जला म्हणतात ना, आमच्यातच राहतो पाया पडतो. आपल्या लग्नाचं जल्ला माहिती नाही ना सगळं? हो हो, ते सगळं अचानक झाला ना, अचानक झाला. म्हणजे मी पोल्या लागत होतो, तो कालिया आला आणि झाला. हे माझे अंकल. यांना सगळं माहिती आहे लग्नाचं? अचानक झाला ना, अचानक झाला. मी पोल्या लागत होतो, तो कालिया आला आणि मला एकदम
असा समजा झाला. थांबा हे आता एकदम पाय नको पाय नका पडू, पाय नका पडू. ते लगेच. हॅलो हॅलो काय विधी पाहिजे घ्या ना दादा. माझ्याकडे पण काय आपण दोघं काय करू. ऍक्च्युली ना त्यांना शेक हँड केलेलं आवडत नाही. नाही आवडत मग जल्ला कशाला केली फुकट घालवता राहू दे ना मग. आणि हे यांचे मामा. कोण आता मामा? तुम्ही. हॅलो मी मामा. आणि हे यांचे काका. आता कोणी? हॅलो 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 हॅलो. अंकल तुम्ही रागवलं ना माझ्यावर, रागवलं ना. ऍक्च्युली काय आमचं सगळं असं अचानक झालं. काय हे अचानक इथे इंडियात आले आणि अचानक मला म्हणाले की अचानक आपण लग्न करायचं म्हणून. जल्ला अंकल आई शपथ अचानक झालं ना. मी काय केलं मी पोल्याला लागत होतो. काली आला आणि तिकडनं मला असा समजा झाला. अच्छा मग ते इंग्लंडची हिवाळी हवामान कशी आहे? जाम उकडते ऍक्च्युली आपण बसून बोलूया ना सगळे. नाही खरं तर मी आहे ना यांचं प्रमोशन करणार होतो. प्रमोशन? नाही सजेशन सजेशन म्हणायचंय त्यांना. कळलं तुम्हाला? सजेशन कळलं. बसा. ए मुला कोणाला तुला मुला झाला ही कब्बशी अशी ठेवतात काय झालं कसं ठेवायचं असं काय सांगते ना अंकल हे शिस्तीचे फार भोगते आहेत. येस. वा 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 आपल्याला आवडलं तुमचं स्वावलंबन. याला म्हणतात शिस्त. आपण स्वतः काम केल्याशिवाय नोकर चाकर काम करत नाही. व्हेरी गुड मानलं आपण. काय जन्म आहे. नाही सांगतो ना मी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे काय हे जेव्हा जन्माला आले ना तेव्हा स्वतःचा लंगोट यांनी स्वतः धुतला होता. आफ्रिकेत गेला आफ्रिकेत. मगाशी तू म्हणाली होतीस ना इंग्लंड म्हणून. ऍक्च्युली मी सांगते ना यांना ज्या विषयाचा अभ्यास करायचा होता ना तो नाही जमलं. जमला नाही म्हणून तर मी ते बासनं पकडली ना आता. आलं माझ्या लक्षात आलं. म्हणून मी यांना मगाशी इंग्लंडचे हवामान विचारलं तेव्हा आमची हवा गेली. आफ्रिका म्हणजे महाभयंकरच आहे नाही का? अहो तिथे म्हणे मोठमोठी मोठी नाही छोटी छोटी बासना असतात हो. छोटी छोटी बासना पातळ बासना. अहो मोठमोठी जंगली श्वापद असतात तिथे म्हणे. तुम्हाला माहीम काजवे माहितीये? बसून बोला ना. माहीम काजवेला सर्कस आली होती. त्या सर्कसीमध्ये एका मागोमाग एक असे 4 वाघ उभे केले ना तर तिथला एक वाघ होतो. बापाने मला कळलंय ना काय म्हणायचं ते. मी सांगते ना त्यांना असं म्हणायचंय की तिथल्या 4 वाघांची शक्ती नाही इथल्या 4 वाघांची शक्ती तिथल्या एका वाघात असते. बरोबर ना? कळलं? म्हणजे तेवढी शक्ती त्या तिकडच्या वाघात असते. वाघसाहेब नाही काय म्हणतो ते कुडवे काय कुडवे. तर मी काय म्हणतो तुम्ही आफ्रिकेत काय करते? आफ्रिकेत हे यांच्या बरोबर गेले होते. 6 महिने होते 6 महिने. एक स्कीम होती स्कीम. हो 3 तिकिटा घेतलं 3 तिकिटा की एक हाफ तिकीट फ्री. असं होय. मी काय म्हणतो तिकडे आफ्रिकेत लय ऊन असेल लय उकडत असेल नाही. उकडत म्हणजे बघा ना अजून घरची लोक मला ओळखत नाही. खरं म्हणजे तुम्ही आलात ना तर आम्ही तुम्हाला सुद्धा ओळखलं नाही. तुमचं कसं काय? जातो ना आपण जातो ना. हो आय सी आईशी खावल्यान अरे या बुटाने नाही जमतो. चिकार दुखा लागल्या बुटाने. काय म्हणतोय नाही ते काय म्हणतात हे बूट काढायचे नाही. काढायचे नाही जल्ला हिला काय माहिती काढायचं म्हणतो. नाही त्यांचं असं म्हणणं की आपण इंडियात आहोत ना मग इथल्या कल्चर प्रमाणे नको का वागायला. पण जाऊ दे ना आम्ही वेस्टर्न कल्चर फॉलो करतो. छान. अहो तुम्ही परदेशात राहून सुद्धा इथली संस्कृती विसरलात नाही. हो ना तशी ही सगळी आपलीच माणसं आहेत. जल्ला सगळ्यांनाच आपली म्हणते प्रत्येकाला 5-5 लाख देणार काय. तर हा आमचा बंगला तसा तुमच्या मानाने छोटाच आहे ना. अरे हा बघला ना बंगला कसलं काय छोट आमच्या चाळीतला भोगदा आहे ना तो मोठा. हे केवढा असा समजा झाला. अगं लिनी आपला बंगला तरी दाखव यांना फिरून. कशाला हो? एवढा चांगला बांधलाय कशाला फिरवता. अहो आता तो त्यांचाच बंगला आहे बघतील सावकाशीने. बरं मी काय म्हणतो तुम्ही आफ्रिकेत काय करता? काय झालं काही फ्री मिळत नाही हो. तुम्हाला सांगतो तांदळाची लाईन घ्या साखरेची लाईन घ्या काय फ्री मिळत नाही. मी सांगते ना मी सांगते आफ्रिकेला ना हे ॲबोपॉलॉजीचं स्टडी करायला गेले होते. तुला कळलं काय बोललो हे असं काय करतात? ऍक्च्युली अंकल
तुम्हाला मी कसं सांगू? ही काय सांगते? मी आताच ऐकतोय ना. मी सांगते ना अंकल, यांची आई ना फार फार आजारी आहे हो. इथून त्यांना तिथे फोन गेला, ते विमानाने उडत उडत इथे आले लगेचच. मग आता यांची आई कशी आहे? त्यांची आई माझी आई लहानपणीच मेली हो. अरे जला तुला कुठं माहित आहे? मला माहित ना. जला ती मेली आणि खानावळ लागली मला. खानावर काय भानगड काय माहितीये काय, ह्यांची जी आता आई आहे ना ती सावत्र आई आहे. ती सारखं जाच करते, जाच. सारखी ना जाच करायची, ह्याला म्हणायची जाच इथून जाच, अशी सारखं जाच करायची. त्यामुळे तो खानावळीत जेवायचा. हो नाही, काय माहितीये काय, खूप हाल काढले तुम्ही. खूप खूप कष्ट केले अहो कष्ट करून शिक्षण घेतलं त्यांनी. आणि मग फॉरेनला गेला. कधी मुस्कट फोडून टाकली. बरं मी काय म्हणतो, बघा राम जरा इकडे बघा. नाही नाही, तुमचा आज भेद काय? आज चांगला बेत आहे. आज मी काय म्हणतो, निवडुंगाची भाजी करतोय, चांगला मस्त मटकीची उसळ करतोय, कोथिंबीरच्या वड्या करतोय. तुम्हाला भाजी माझ्या मला सांगा, फर्स्ट क्लास जेवण बनवतो. हा उरलेला खरकट देईन ना तुला जल्ला. त्यात काय चांगला बेत करतोय. चला जेवण मानून ठेवलेलं आहे. चला. ए मुला, कोणाला? तुला जल्ला कसा वाढला असं बोलायचं नाही रे. वाढताना कसं वाटतं, चार तू टेबलात ना चार ताटं मी काय लावायची. म्हणते? वाढतो ना मी. तुम्ही काय म्हणते? जल्ला अंकल, जर यांना वाढायचं तर वाढू दे ना प्लीज. अहो पण ते जावई नाही ते वाढतो ना मी. तू काय थोबाड बस बसला? ए मुला, कोणाला? मला अरे, कळलं, हा, मला चला. चला. बघ काय करशील, 4-5 अगरबत्त्या घे, आजी ताट वाट बघ जरा जरा हात धुवा जरा. चला चल. ओ, जा ना तुम्ही, मी आले. प्रमोद, पाहिलंस तुझ्यासाठी मला काय काय करावं लागतंय, पण काही हरकत नाही. आता सगळी इस्टेट माझ्या ताब्यात आली आहे. आता तुला मी वाटेल तेवढे पैसे पाठवू शकते. जल्ला काय अक्षर लागत नाही. जल्ला काय काय कपडे दिलेत बाई साहेबांनी. कोणतरी बघायला येणार म्हणून असं. ए पप्प्या, काय झालं साहेब? काय झालं? आतमध्ये शेगडीवर पातेल्यावर भाजी करापली. अहो भाजी आहे तिकडं. भाजी करापली. अरे काय तुमचा कुक कुठे आहे? तुमचा कुक आहे ना तो भाजी बनवण्यापेक्षा हाजी करण्यातच येल घालवतो. आता साहेब काहीतरी एक चांगलं करायलाच पाहिजे, नाहीतर टिकणार कसा माणूस? अरे कसल्या त्या वांग्या बटाट्याला त्या धन्याची फोडणी दिली त्यांनी. कधी कधी मला बी फोडणी देतो 2-3 रुपयाची पान तामुकासाठी. झाला काय कुक आहे, तुम्ही त्या डोक्यावर चढून ठेव त्याला. काय करणार काय करणार, जाऊ दे ना. आता काय बोलणार त्याला? मागे त्या काय तुमच्या त्या बाई साहेबांची आपल्या ते फोडणी जाळली. फोडणी नाही हो, वडणी. बाईसाहेब गायत घालून फिरवतात ना, ती वडणी. पण झाला ते त्याच्या हातात गेली कशी? काय झालं माहितीये का, ते पातळं उतरायला त्याला कापड मिळालं नाही, म्हणून ती ओढणी घेते ना पातळं खाली ठेवलं तर मायला फोडणी बिजाळी ओढणी बिजाळी ना. झाला तो काय उभा राहतो काय? अरे जेवण करायला असं साहेबासारखं उभा राहतो. आमचे ते उभा नाही राहणार, तू चालणारच नाही. झाला कसला कुक तुमचा तो. अरे 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 15 दिवसात बघ काय अवतार करून ठेवलाय. जल्ला सगळं ते तूप टाकतो सगळ्यात आणि सूप प्या म्हणतो. झालेत जल्ला. त्याला ठेवला कोणी रे? मी नाही ठेवला. मग कोणी ठेवला? आंटी साहेबांनी ठेवला. आणि तुला कोणी ठेवला? मला बाई साहेबांनी ठेवला. आणि त्या वाटप्याला कोणी ठेवला? ते दोघीने ठेवला. दोघींना कोणी ठेवला? इकडे चालला म्हणजे इथं जो माणूस येतो ते दोघी बाई ठेवतातच. काय रे चालला? हा पेपर आहे. दिसतंय मला झाला तोच 15 दिवस तोच पेपर वाचतोय मी. नाही साहेब, हा आजचा ताजा पेपर आहे. अरे कसं म्हणतोय झालंय पण ना चित्रपट तेच चित्र सारखा दाखवतोय. काय झालं माहिती का, सर्कशीची जाहिरात आहे. आपल्याकडे सर्कस आली ना त्याची रोजच्या रोज जाहिरात असते त्याच्यामध्ये. त्यापेक्षा काम कर, मला असं मासिक इंग्लिश तुला येते? मला येतं इंग्लिश येते ना, मग मासिक कळेल तुला. मस्त चित्रवाला मासिक दाखव, ते वाचून मासिक पाहिजे, चित्रवालं. येळ पण निघून जाईल रे देवा. ज्याला लवकर दे. यातलं हे कसं वाटतंय? हा अरे 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 जल्ला हे काय रे? जल्ला काय रे? गेंडा आणि बैल. ते सरकारी मंत्री आहे. जल्ला हे काय मुंडी अलग आणि धड अलग, कोणाचं काय काय परत ते कळतच नाही तुम्हाला? अरे कार्टून कार्टून आहे ते. अच्छा कार्टूनचं चित्र. जल्ला कसले काय कार्टून पार्टून. जल्ला ताली दे. टाळी पाहिजे. ए पाप्या जल्ला काय काय कुठं चाललंय? टाळी आतमध्ये ठेवलेत, गोदरेजची टाळी ठेवलेली आहे. जबरदस्त टाळी एकदा लावली की उघडत नाही. थोबाडाला लाव. अरे जल्ला ताली दे म्हणजे ह्याच्यावर असं दे.
ही ताली दे म्हणलं. काय झालं माहितीये का आता मालक लोक नोकराला सांगतात नाही हे दे ते दे पण टाळी काय मागत नाही म्हणून म्हणलं कसं काय आपल्यात कसं काय मालक नोकर जाऊ दे, काय. तू नोकर मी नोकर जल्ला अचानक घडलं रे सगळं. मी पोल्या लातत होतो तो काली आला आणि मला एकदम म्हणाला की असा समजा झाला. असं रे काय नाकाला काय झालं नाकाला नाही मग भाजी गेली भाजी करपून गेली झाला भाजी गेली. आता मला कळलं साहेब माझ्या चुकीची मिस्टेक झालेली काय झालं? काय झालं त्या मोहन कुकने मला तिथं भाजीजवळ उभं राहायला सांगितलं मी तुमच्याजवळ पुस्तक घेऊन उभं राहिलो ना तिकडे भाजी जळाली झाले मग तो कुक गेला कुठं? तो लाचार माणूस आहे तो एकीकडे पोळ्या करतो एकीकडे भाजी करतो एकीकडे डाळ करतो आणि कधी कधी पैसे बी लागतो ना माझ्याकडे अरे 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 आतमध्ये भाजी करपते जलते आणि हे जर कोणाला कल्ला मिळते तर लोक हसतील रे. हे घे जरा पकड 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 जरा उचल उचल काढ 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 आत्ताच्या आत्ता आज जातो बघ जल्ला जी भाजी करपली ती वाफेवर मस्त की शिजवतो कोणाला काही कळणार पण नाही. पटकन आतमध्ये केळीचा बंडल पाठव आणि कोणी विचारलं सांग साहेब कामात आहेत. असं करू नका साहेब माझ्या नावानं बोंबला आईला साहेब गेले आईला साहेब अगं अगं पण नाही म्हणते ना. हे बघ मला माहितीये तुझे मिस्टर ना मोठे विद्वान आहेत. अगं ते वाचत असताना पाऊल सुद्धा न वाजवता मी अशी त्यांच्या समोर जाऊन उभी राहीन आणि त्यांना ना असं एकटक बघत बसीन. नाहीतरी तुझा चॉईस की असा तसा थोडीच असणार आहे. मालच असेल तर सर्व दृष्टीने. काय सांगतोय का? काय नाही काय माहिती काय अरे तू जाणार अगं जातो 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 ते काय अच्छा तुझी लबाडी कळली मला. तू त्याला खुणावून सांगितलंस ना की त्यांना आत लपून ठेव म्हणून. म्हणजे मला सांगायचं पार्टी देत असशील तर आत्ता बोलवून घेते बरोबर. बस इकडे पार्टीला तू एवढी घाबरतेस. मी पार्टीला घाबरते? तू कोणाला ग तुझ्या लग्नाची पार्टी दिलीस? आज 15 दिवस झाले तुझ्या लग्नाला. 15 दिवस लग्नाला बोलवलं नाहीच साधी पार्टी पण दिली नाहीस. ए ते पार्टी भेटी मला आवडत नाही आधीच सांगते. ए पण काही असू द्या तुझ्या या अचानक लग्नामुळे ना आम्हा सगळ्यांना एवढा शॉक बसलाय आणि तुझ्यावर मरणार तर मलकानी तो ना बिचारा असा डाऊन झालाय. ए आता तू गप्प बसायला काय घेशील? त्यांना आधी बाहेर भरून घेशील. मी त्यांना खास भेटण्यासाठीच आले. आता ते व्यवस्थित उतरून घे चला. काय नाही आपण आलो ते इथेच थांबलो. झाला अचानक ते भाजी मी हा कोण ग? हा हा आमचा नवीन कुक. हॅलो गुड मॉर्निंग आफ्टरनून इव्हनिंग. इंग्लिश येते मला जरा सगळं वाचायला येते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर असं खेटून उभारा बोलला ना म्हणजे आपण नवरा बायको वाटणार असं तुम्ही मला म्हणाला ना. मी ते जल्ला जरा शांती घे. असं काय वागतो? ऍक्च्युली तो माझ्याशी सुद्धा असाच वागतो. असं काय आहे वागण्याचं? अगं हलकट बाहेर काढायला घरात ना. झाला बाहेर कसा काय मग 5 लाखाचा काय? 5 लाख फॉरेनचा कुक आहे ना तो. त्याला 5 लाख रुपये पगार आहे. कसं काढणार मी त्याला? आणि आमच्या ह्यानी आणला याला. अगं सोन्याची सुरी म्हण काय उरात खुपसून घ्यायची. तू बाजू मी खडसावते बघ त्याला. जमेल तुला? नाही चल तिकडे. हे बघ तू ग जास्त गडबड करू नकोस ग. आमच्या ह्यांना कळलं ना तर चिडतील. तू गप्प बस. हे बघ अशी चाल ढकल करत जाऊ नकोस. अशा खूप केसेस घडल्या आहेत. नलिनी बघतो माझ्याकडे कसा गुंडासारखा. ए असा गुंडासारखा नको बघूस. जरा प्रेमाने बघ. घाबरते ना. जा जा आमच्यासाठी ना 2 कॉफी घेऊन ये. जल्ला बाईसाहेब मला सांगितलं कॉफी बनवायला. जल्ला मला कॉफी सांगितलं मी पटकन ऐकणार. जल्ला तुम्ही सांगा कशी कडक करू की दुधाची करू सांगा ना जल्ला. स्ट्रॉंग कर. जल्ला तुम्ही घाबरू नका. पीछे दिख रहे ना जल्ला. आता 2 कॉफी रे. नलिनी तुला मी हे बघ मी तुला आणि जल्ला तुम्हाला विचारायला राहिलं ना काय कशी करू कॉफी? कशीही कर. जल्ला कशी पिता मला कशी बनवायची मला जल्ला ना आता कशी बशी घेऊ. जाऊ दे ग जरा डोक्याने थोडासा सैल येतो. सैल बिल काय ना अशी डॅम्बेस लोक असतात. ऍब्सोल्युटली मॅड येतो. तू त्याला इथे सांगितलंस ना की तिकडे जा आणि कॉफी कर म्हणून तो गेला. नाही तर अजून उभा असता गुंडासारखा बघत. तू बस ग तू बस. मी आलेच बस. ए तू कुठे चालली? अगं मी ह्यांना घेऊन येते.
ए बस ना बस. समजा हे आमचे घरी नसले तर तू कॉफी पी आणि तुझ्या घरी जा. म्हणजे काय आम्ही दोघं नंतर येऊ तुझ्या घरी. चालेल? बसा बसा मी आले. मी इथे एकटी नाही थांबणार. का? तो गेला ना आत. तो इथे आला आणि मला एकटी बघून तो जर अगं तो काही करणार नाही. बस मोगलाई लागून गेली की काय. बस बस काय नाही आले. साहेब तुम्ही मला वाटलं तो तुमचा नवा कुक आला आणि त्यांनी माझे डोळे झाकले का काय. नवा कुक? साहेब मी सांगते तुम्हाला माझ्याशी ना अशी फालतू मस्करी करत जाऊ नका. तर त्याचं ते विचित्र वागणं मला ना इथे एकटं थांबायला खूप भीती वाटत होती. हो कुणाचं? ओ तो तुमचा नवा कुक. मला वाटतं तुम्हाला अजून त्याचा अंदाज आलेला नाही. अगं कुणाबद्दल बोलतेस तू? हो आंटी साहेब तुमचा नवा कुक. अगं कविता हे घरात नाहीये. आंटी कुठे आलीस? अगं लिनी ही मागापासून काय म्हणतेय नवा कुक वगैरे काय? अगं तू चल ना आपल्याला जायचंय ना. उशीर होता. 2 स्पेशल कॉफी. अहो तुम्ही कशाला एवढा त्रास घेतलात? म्हंटल माझा अंदाज कसा खोटा ठरेल. हे असं आहे काय? द्या बघू माझ्याकडे. द्या बघू तो ट्रे. नाही पण झाला ते. अहो असं काय? आणि काय हे चाललंय? अगं काय हे भकलो त्याला बाहेर. लिनी अगं तुला शोभतंय का हे? बघत काय राहिलीयस? म्हणजे अगं आमच्या आंटीला ना त्याने हलकी सलकी कामं केलेली आवडत नाही. तिकडचा कुक आहे ना तो. तुझी लिनी काय हे? हो हो हो. तू इथे थांब मी जरा आले. आंटी चल चल तिकडे चल. अगं तू घोटाळा केला असतास. अगं मी आणि ह्यानी ना ठरवलं होतं की आम्ही हिला बनवायचं. हो कारण आम्हाला तिच्याकडे पार्टी उकळायची होती. सगळं जेवण मी बनवणार. चुप रे. बघ 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 कसा वेश केलाय की नाही. झालं ते एकदम अचानक झालं ना. पोल्याला आठवत होतो तो काली आला आणि झाला असा समजा झाला. तुझी बाई मला तर हसूच आवडत नाहीये. चल मी निघते बाई. काय कळी खुलली आहे तुझी आंटीची याला पाहून. माणूस दिसेल त्या बाईशी अंगलट. दिसेल त्या बाईशी अंगलट. श्रीकृष्ण होता काय पूर्वजन्मीचा. असू दे आता तू निघ. काय तू तयारी कर म्हणजे मी ह्यांना घेऊन कधी येईन तुझ्याकडे. कधी येऊ शकते. हा निघ निघ. टाटा बाय. सी यू. टेक केअर. बाय. ते कॉफी झालं. अरे काय रे तुला अक्कल आहे का? अक्कल बेअक्कल माणूस. आणि काय रे मी तुला एवढं सजवून नटवून ठेवलं होतं आणि तू काय कपडे घालून आलायस? झालं ते आत म्हणजे पातेल्यात भाजी करापली ना तो आचारी. अरे खड्ड्यात घाल ती भाजी. त्या दिवशी सुद्धा तू तसंच केलंस. मी तुला नटवून नेलं आणि तू आंटी समोर म्हणालास मला कांदे चिरायचे वरण फोडणीला घालायचं म्हणून. झालं काम पहिलं ना. अरे काय काम पहिलं? अरे मी तुला 1000 वेळा सांगितलं. त्या दिवशी तो सोन्याचे दागिने दाखवायला घेऊन आला होता. आम्ही सगळेजण दागिने बघत होतो. आमचा मोहन कुक तो सुद्धा आला होता दागिने बघायला. आणि तू त्या मोहन कुकच्या हातातलं लाटणं बघत होतास. जल्ला कसलं घाणेरडं हातातलं लाटणं पकडलं होतं. ते त्या पोल्या त्यात लागतात. अरे पण असू दे ना. पण तुझं लक्ष त्या लाटण्याकडे कशाला? 15 दिवस झाले तुला इथे येऊन. तुला काहीच कसं येत नाही रे. अरे एखादं कुत्रं पाळलं असतं ना त्याला सुद्धा आलं असतं सगळं. मग कुत्राला ठेवा ना. मला कशाला ठेवला? वर तोंड करून बोलतोय. आणि मी तुला त्या कवितेसमोर खुणावत होते तरी तू सारखं सारखं मला चिकटत का होतास? झाला तुम्हीच तर बोललो ना आपण असं खिटून उभा राहूया नवरा बायको वाटले पाहिजे. मी असं म्हटलं होतं. पण हा तुझा अवतार बघून मी सांगू तिला की तू माझा नवरा आहेस म्हणून. अचानक मध्ये भाजी करपली. तुमचा आचारी पण जागेवर नव्हतं. खड्ड्यात. आता गप्पा बस आणि आज जा चांगले कपडे घालून परत ये. वैताग नुसता. एक गोष्ट समजत नाही. माणूस आहे का दगड आहे? शी काहीतरी एक करायला जाते आणि भलतच होत आहे. सगळीकडे आणि माझी फजिती करून ठेवली आहे. एक काम करते ह्याला ना 2 महिन्यासाठी ना कुठेतरी पाठवून देते मी. ह्याचा नातेवाईक आजारी असं सांगून. निदान प्रमोद येईपर्यंत मला तेवढी तरी शांती. चला
वधूवर मंडळाला फोन करून त्यांना सांगून टाकते. पोस्टमॅन पोस्टमॅन मिस नलिनी. सही. थँक्यू. पैसे मिळाल्याचं पत्र आलेलं दिसतंय. हा, आणखी 5 लाख रुपये ताबडतोब पाठव. तुला पत्र पाठवल्यानंतर आणखी पैशाची गरज निर्माण झाली आहे. हे पैसे भरले नाही तर शिक्षण अर्धवट टाकून मला परतावं लागेल. माझ्या स्वाभिमानी स्वभावामुळे मी घरून पैसे मागू शकत नाही. तुला त्रास देतोय. तुझा प्रमोद. प्रमोद, अरे तू असं परक्यासारखं का बोलतोयस? ही 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 सगळी इस्टेट तुझीच आहे ना? बापरे, आता पुन्हा पैसे पाठवायचे म्हणजे हा हंगामी नवरा इथे असला पाहिजे. उगाच अंकल आंटीना संशय झाला बाई. ओहो, घातला सगळा. काय छान दिसताय तुम्ही. हे बघा बघा राम, मी काय म्हणते ते नीट आहे का? हे बघा, बसा बसा इथे शांतपणे. तुम्हाला 5 लाख रुपये हवेत की नाही? झाला पाहिजे म्हणून तर गप्प बसलो. हा, गप्प बसा. आणि मी काय म्हणते, तुम्ही अजिबात डोक्यातून काढून टाका की तुम्ही आचारी आहे. मी आचारी नाही आहे. हा, तुम्ही एक श्रीमंत माणूस आहे. श्रीमंत माणूस झाला मी. तर हे पुस्तक घ्या आणि शांतपणे वाचत बसायचं. कोणाशीही बोलायचं नाही, समजलं? बघू, ही कॉलर नाहीये, ही जरा बटन लावा. काही सॉरी फॉर डिस्टर्ब यू. लाजला लाजला बघा कसा तो बायकोला खेटून बसलेला मी बघितलं ना, लाजला तो. झाला मी आचारी नाही आहे, मी नवरा आहे. हे बघ आज मी तुमचा संसार बघायला आलोय. कसं काय चाललाय संसार? चाललाय, बरा चाललाय. आजपासून मस्त. पुस्तक कसलं वाचतंय? इंग्लिश. म्हणजे कसं? ABCD. नाही आज वाचन बंद, एकदम वाचन बंद. आज मी तुमच्याशी अगदी मन मोकळेपणाने गप्पा मारायला आलोय. चला, म्हणजे आज आमची मेजवानी. जेवण मी बनवणार. ते मेजवानीचं जाऊ दे, आधी पेढे कधी देणार ते सांग. पेढे मागतात. पटकन बनवू. मला पेढे नाही बनवता येत. त्याला मी आचारी नाही आहे, मी नवरा आहे. काय असं काय म्हणते? नाही, मी सांगते ना, ऍक्च्युली त्यांना काय म्हणायचं सांगू काय? आफ्रिकेत ना जेव्हा बाळ होणार असतं ना, तेव्हा बाप आहे ना स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवतो, हो की नाही? अगं आफ्रिकेची पद्धत जाऊ दे, आपली इंडियन पद्धत बरी. तर मग दुकानातून पेढे घेऊन आणि वाटा. या बंगल्यात तुला हनीमून साठी एकांत मिळाला नसेल? नाही ना, कसला एकांत दुकान. कुठे आंटी साहेब? आंटी कुठे? अहो हे बघा, सापडली. साहेबांची वळकटी सापडली. मला म्हणलं नव्हतं का हे साहेब तिकडं बाथरूमात झोपतात वळकटीवर? नाही, मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, माझी काय बी चुकलं तुम्हाला सांगतोच मी. नाही काय माहितीये का, अहो हे झोप येईपर्यंत गॅलरीत फेरा मारत्या आणि मग बाथरूमात जाऊन झोपत्यात. म्हणजे हे बेडरूमात आणि ते बाथरूमात. कानपणात आवाज का रे तुझ्या? हे बघा. अगं नलिनी, काय ऐकतोय मी? चाललाय याचा कालीच कर पाटला तो. हो साहेब, काय झालं? ते काय बघताय काय? तो गुरखा आपला तो झाला कोण तो? काय झालं अरुण? होय, काय झालं त्याचं? झाला उगाच काय झालं काय? ते मूर्ती काय मूर्ती मी पाळण्यात चांगला सजवून ठेवलेलं आहे. पण मला सांगा, पोरग कोणाला होणार आहे? म्हणजे आंटी साहेबांना होणार आहे की ताई साहेबांना होणार आहे? परमेश्वराला ठाऊक झाला. परमेश्वर कोण आहे? मरू दे, काय करायचं आम्हाला. झाला काय हो, जो तो येतोय माझंच अभिनंदन करतोय. पप्या, ए पप्या, सारखं माझ्या नावानं फेफडे वाजवतो. ए पप्या, गरम पाणी नेऊन दे जा बघू. सकाळ अंघोळ केलं नाही होय? ए मला नाही, लिनीला पाय शेकायला हवेत पाणी. जा नेऊन दे. सांगायचं ना, काय केवढी एनर्जी घालवतात नसते, एवढं पाणी तापून ए, बडबडतोय जा. आणतो.
आता बडबड बडबड. वा 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 वा, छान 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 छान. लिनीनं पाळणा अगदी छान मनासारखा आणलाय हो. हा, आता मूल आईच्या वळणावर जातंय की बापाच्या वळणावर जातंय ते बघायचं. तुम्हाला काय वाटतं हो, मुलगी होईल की मुलगा होईल तुम्हाला? मधलंच. आ? या मधलं मला आई शपथ माहित नव्हतं झालं. मी तुम्हाला सांगतो माझा काही संबंध नाहीये. मागे एकदा मी त्या ज्योतिषाला हात दाखवला होता, बोला 8 पोरं होणार. की अशी होणार असेल तर काय फायदा हो माझा झाला. पण नाही नाही, आमच्या लिनीला की नाही मुलींची खूप आवड आहे बरं का. अहो म्हणून तर तिने आतापासून सगळी तयारी करून ठेवली आहे. मला वाटतं हा 4था महिना असेल नाही का? नाही हो, 6वा झाला. मला इथं येऊन 6 महिने झाले ना. तुम्हाला नाही हो, लिनीचं म्हणते मी. लिनीला 4था महिना लागला असेल ना. हा, काय माहित, काय नाही, काय नाही. फुकटचे फौजदार आम्ही. जल्ला रात्रभर माशासारखा तलमलतो मी तुम्हाला सांगतो. नाही पण काही असू देता, लिनी आमची खरोखर मोठी भाग्यवान आहे बघा. अहो किती साधे भोळे आहात हो तुम्ही. हो ना. हो जल्ला मी 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 खरंच साधा आहे ना. हो ना. मी भोला आहे ना. हो मी जला तुम्हाला आवडतो ना. हो खरंच. चल ना आपण इथून पळून जाऊया. चला ना, असं काय करता, आपण दोघं जाऊया इथून पळून जाऊया ना. अहो असं काय करता तुम्ही, चला ना माझ्या बरोबर, चला ना प्लीज. अहो असं काय करता, नाही का, नका नका ओरडू नका हो. जल्ला माझं ऐका. अहो माझ्या मनाचं काय बघा जरा. जल्ला जल्ला तुपात शंकर पाईट करपत तसे माझं मन करपतंय. जल्ला कधी नव्हतो मन, कधी असं कडक बुंदीसारखं लाडवासारखं घट्ट करतोय तर जल्ला लोण्यासारखं विरगळतो. चला चला ना तुम्ही, चला ना प्लीज. म्हणजे तुम्हाला झालं तरी काय? काय झालं मला घालत काय कळतच नाही. तुम्ही चला ना, बरोबर बरं वाटेल मला. माझं ऐका ना. अहो असं काय करते, चला ना. जल्ला माझं काय होतं माहिती, जल्ला मी इथून जातो ना, असं इथून निघतो ना. जल्ला हात कोण आहे ना गुरका तुमचा आरवून कोण, जल्ला मोरा तो येतो आणि बडबडतो. जल्ला तुम्ही चला ना माझ्या बरोबर, म्हणजे काय मला प्रश्नच उरणार नाही. जल्ला काय होणार, तुम्ही आलात ना तर तो बोलणार नाही ना. काय मला काय करा, तुम्ही तिथे सोरा आणि परत इकडे या. मी निघेन ना, मी एकटा येता. हा तिच्या काय मला वाटलं मी लिनीपेक्षा दिसायला सुंदर आहे की काय. नाही तरी पण चला ना, या ना, या ना, या ना, जा ना, या ना, या ना. अहो कसं होते माहिती आहे बघा आता ओरडते नाही ना ओरडत, मग चला ना. तुम्ही पळून कुठे चाललेत रामदास स्वामी सारखा संसार सोडून? लिनी भांडली का तुमच्याशी? अहो काय हे, अजून लग्नाला 6 महिने सुद्धा पुरते झाले नाही तुमच्या. हा, आणि भांडणाला सुरुवात केली तुम्ही. जला काय सांगू तुम्हाला. अहो मी काय ते बाईसाहेब झोपले ते मी काय जला मला ना काय सांगता पण येत नाही, काहीच जमत नाही मला. अहो कितीही मतभेद असले ना तरी आता तुमचं लग्न झालंय. अहो संसार मांडलाय तुम्ही. अहो सोन्यासारखं बाळ येणार आहे तुमच्या संसारात. लिनीला होणाऱ्या बाळाचे बाप आहात तुम्ही. जला कोण म्हणतो मी बापा, मी बाप नाही हो. मी टेम्परवारी आहे हो. आई शपथ सांगतो जला काय तुम्हाला सांगू. अहो मी टेम्परवारी आहे. माझा तुम्ही सांगतो तुम्हाला काय झालं माहितीये. ज्याला अचानक सगळं झालं. मी असा तो पोलिया लातत बसलो होतो, तो कालिया मेला आला कुठून तो म्हणाला असा समजा झाला. ज्याला बोलू पण देत नाही. आंटी बघितलं, असे असे यांना वेडाचे झटके येत आहेत. मी मामांना फोन केला होता. मामा मला म्हणाले यांच्या खानदानात सगळ्यांना असेच वेडाचे झटके येतात. यांच्या वेळी यांच्या बाबांना आले होते, यांच्या बाबांच्या वेळी यांच्या आजोबांना आले होते, आणि आता यांना हे म्हणतात की हे मूल माझं नाही म्हणून. हो बाई, कमालच झाली बाई. बघ ना, म्हणजे हा वेडाचा झटका यांचा. आता हे लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील. हो मग बघ ना, आता तू माझी आहेस म्हणून तू विश्वास ठेवते, तुला पटतंय सगळं. नाही अगं ते बरोबर आहे की नाही. हो पण बघ पटतंय. म्हणजे आता हे दर बाळणपणाच्या वेळेला असंच होणार. दर बाळणपण हो, दुसरं बाळणपण मी करणारच नाहीये. लिनी आपण यांना की नाही चांगल्या डॉक्टरला दाखवूया. हो, आपण यांना चांगल्या डॉक्टरकडे नेऊया. डॉक्टरकडे नेण्यापेक्षा खानवळीत न्या ना, मला बरं वाटलं. आणि मला डॉक्टरनी सांगितलंय ह्यांना 2-4 शॉक्स दिले ना तर हे अगदी सरळ होतील म्हणून. बाई साहेब 5 लाखात ठरलं नव्हतं शॉक आणि समजा झालं. मी काय म्हणते, तू इथे काय करतेस? तुला जायचंय ना, मीटिंग आहे ना तुझी महिला मंडळाची. अगं हो विसरलेच. अगं पण तुला गाडी हवी असेल ना यांना डॉक्टरकडे घेऊन जायला. हो, पण तू कशी जाणार? अगं मी जाईन ग माझ्या मैत्रिणीबरोबर टॅक्सीमध्ये. टॅक्सीने? बरं जा जा. पण हे बाई काय विचित्र एक एक प्रकार आहेत हा वेडाचे. सांभाळून राहा गो बाई. चल मी निघते. हा निघ.
बाई एक एक आणि गोष्ट. आरामात ये. हो 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 पण तू सांभाळून. हो मी सांभाळून राहते हा अगदी. तुमच्यासारखा निर्बुद्ध बैल मी आजपर्यंत बघितला नाही. अरे गाढवाला पण जास्त अक्कल असते. हे बघा बघा राम, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आपण हे जे सगळं करतोय ना ते सगळं नाटक आहे हो. मूल पाळणा सगळं सगळं नाटक आहे. हे बघा त्या दिवशी तुमच्या वळकटीची भानगड सगळ्यांच्या समोर आली की नाही. अहो ते अंकल आंटीला संशय येऊ नये म्हणून म्हणून मला सगळं नाटक करावं लागतंय. हे बघा प्लीज प्लीज प्रमोद येईपर्यंत तुम्ही मला मदत करावं. काय तुमचं डोकं आहे की नर्मदेतला गोटा आहे. झाला बाईसाहेब ते काय झाला माझ्या डोक्यात झाला काय राहत नाही हो. मी नेहमी असं झाला विचार करतोय नीट वागायचा पण माझी चूक नाही हो. मी लहानपणीच माझ्या आई वडील गेले. झाला भावाकडे राहायला गेलो, भावाने घरातून हाकलला. झालं बहिणीकडे गेलो तर त्याने मला ते खानावळीत शिकवलं, जेवण शिकवलं. खानावळीत वाढता वाढता मी स्वतः जल्ला वाढलो ना. मला याशी काही जल्ला काय कळतच नाही मी कसा तुम्हाला राग येणार नाही ते एक बोलू. जल्ला मला झोप लागत नाही हो रात्रभर. झोप लागत नाही नाही का? झाला तुम्ही ते बेडरूम मध्ये झोपता ना झाला तिथे आणि मी तिथे कोपऱ्यात वळकटी टाकून झोपतो ना. झाला रात्रभर माशासारखा तळमळतो झाला. अहो पण का म्हणजे परवा तुम्हाला असं झोपताना बघितलं झाला, तुमचा हात बघितला आणि मग माझ्या मनात तुमच्या हात असा पकडा. मी नाही पकडला. नाही झाला म्हणून म्हणलं झाला मी तसं निर्बुद्ध आहे हो. मला जाऊ दे, मला नाही राहायचंय ते. मी तुमच्या पाया नका पाया पडू नका. आता तुम्ही नवीन घोळ घालू नका प्लीज. मी तुमच्या पाया पडते. निदान प्रमोद येईपर्यंत आपल्याला हे नाटक असंच चालू ठेवलं पाहिजे बघा राम. हो हे बघा आता मी तुम्हाला माझ्या बेडरूम मध्ये झोपायला जागा दिली ना. आपण असं करू फार फार तर तुम्ही शेडरूम मध्ये झोपा. पण मी काय करेन सगळे झोपले ना की मग तुम्हाला हळूच जायला सांगेन. चालेल? चालेल काय झालं मी जागाच असणार, कुठे झोपणार आहे. मी तर जागाच राहणार आहे रात्रभर. तुम्ही मला कधी सांगा उठून जा, मी पटकन उठून त्या शेडरूम मध्ये जाईन. झालं आणि झाला तुमचा कोणतं येणार आहे ना तो प्रमोद का कोण झाला त्याला लवकर बोलवा. तोपर्यंत मी थांबेन पण बोलवा मला जा. प्लीज प्लीज तुम्ही सांभाळून घ्या, जाऊ नका प्लीज. अजून घोळ नका करू. अय्या मी काय म्हणते आपल्या पाळण्याचा शेप किती चांगला आहे नाही. कुठे पाळणा? तिकडे आत. आणि आपण असं करू आपल्या पहिल्या पाळाच्या वेळेला हाच पाळणा ठेवू झाला आणि दुसऱ्या पाळाच्या वेळेला आपण दुसरा घेऊ. चालेल. कोण मला की पाळण्याला? पाळण्याला. गुड 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. डॉक्टर इलाजाशिवाय पेशंट बरा झालेला दिसतोय. हो अगदी बरा झालाय. पण काय मध्येच थोडे झटके येतात. ते 5 लाखाचं असा समजा झाला. पण मी काय म्हणते तू अशी अचानक कशी काय आलीस? अगं ती एक मोठी भानगडच झाली बाई. अरे बापरे. पप्या ए पप्या ए पप्या काय झालं? पाणी तापत ठेवलं असं काय करताय तुम्ही? अरे ते पाणी राहू दे बाजूला. ते आधी फाटकाचं दार बंद करून घे बघू. जा लवकर. नाही मी काय म्हणतो आतून बंद करू की बाहेरून बंद करू? अरे जा आधी बंद कर. आतूनच बंद करायला पाहिजे. बाहेरून बंद केलं मी अडकून पडल ना. अरे जा माझं ना म्हणजे ना बाबा. काय डोकं. पप्या ना अगं काय झालं काय? अगं माझ्या मागे गुंड लागला होता. पक्का हलकट दिसत होता. दारू पिऊन अगदी तर झालेला. डोळे नुसते लाल लाल. हो बायकांच्या माग लागणारा सराईत गुंड दिसत होता तो. अगं पण तू टॅक्सीने जाणार होतीस ना? हो अगं त्याचं काय झालं माहितीये का माझ्या झोपेच्या गोळ्या संपल्या म्हणून मी केमिस्टच्या दुकानात गेले तर तिथे हा माझ्या मागे मागे. हो अगदी मला असं खेटून उभा राहिला होता तो. मी घाबरले. लगेच मी त्या दुकानाच्या बाहेर पडले तर तोही माझ्या मागे मागे आला. आणि नंतर मग रोड क्रॉस करताना 4-5 मी गाड्या बघितल्या आणि जो रस्ता मी क्रॉस करून इथपर्यंत आले ते अगदी इथपर्यंत येऊन ठेपले मी. ओ आंटी साहेब नाही मी दार बंद केलेलं आहे पण बाहेर एक माणूस आहे सारखं फार उघडायला सांगतो मला. अरे बापरे म्हणजे तो तू मवानीच आला असणार बघ. पण तू इथे कसं काय आला? तुम्हाला भेटायचं म्हणतोय. मला आता जल्ला भेटायचं म्हणतोय तू. जला ताई साहेबांना बाई साहेबांना भेटायचं म्हणतोय. जला कोण आहे चला माझ्याबरोबर त्याला तोडूनच टाकतो आता मी. हड्डी पसली एक करूया. येऊ दे त्याला त्याची हड्डी पसली एक करूया. एकेकाने मारा मारा तिच्या मार.
आता कसं आलास? अरे 2 दिवस झालेले आहेत मला येऊन. आता भेटतोस मला? काय करू डार्लिंग, तुझ्या घराचा पत्ता माझ्याकडे होता पण मला तो डिटेल माहिती नव्हता ना, म्हणून. आणि डायरेक्ट असं येणं मला प्रशस्त म्हणजे वाटलं नाही मला. ए पण आता मला सोडून जायचं नाही. अजिबात नाही, तुला कधीही सोडून जाणार नाही आता. नक्की? नक्की. खरं? खरं. अगदी खरं? अगदी खरं. नलिनी, ओ माय गुडनेस, तुम्ही सुद्धा इथेच राहता? प्रमोद, किस घ्यायचा सगळ्यांसमोर चालेल? कम ऑन. दारूचा वास पाहत होते मी. दारू? हो. म्हणजे तू दारू प्यायलास? छे, म्हणजे थोडीशी पेल वेगळं, पण म्हणजे एन्जॉयमेंट साठी नाही, मनातलं दुःख जाळून टाकण्यासाठी. तुम्हाला बघायचं दुःख आहे? प्रमोद, तू आंटीशी असभ्यपणाचं वर्तन केलं? 1 मिनिट, यांना आंटी म्हणू नकोस. का? मला खूप त्रास होतो. तुला कसा त्रास होतो? होतो. आणि असभ्य वर्तन आणि मी आणि यांच्याशी नाही 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 नाही. काय झालं लिनी डार्लिंग, माझ्याकडे ना तुझा पोस्टल ऍड्रेस होता आणि या बाई मला असं म्हणाले की या तिकडेच कुठेतरी चाललेल्या आहेत, म्हणून मी तुझा पत्ता विचारण्याकरता यांच्या मागे 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 जरा मागे हो ना, मागे मागे चाललो होतो, त्यामुळे यांचा गैरसमज झाला. माझा गैरसमज झाला काय? येस. अरे केमिस्टच्या दुकानामध्ये मला खेटून उभा होतास तू. केमिस्टच्या दुकानामध्ये मी? हो तू. खेटून? हो. म्हणजे असं. अहो काय झालं, ते केमिस्टचं दुकान किती छोटं होतं बघितलं होतं तुम्ही? मला ऍक्च्युअली वाटलं ते पान सिगरेटचं दुकान आहे म्हणून आलो होतो मी सिगरेट घ्यायला. हो का? हो. अरे रस्त्यानं जाताना मला धक्के मारलेस तू. मी? हो. तुम्हाला? हो या. धक्के म्हणजे असं? अच्छा, असे धक्के. अहो काय झालं लिनी, रस्त्यात खूप गर्दी होती ना, लहान लहान मुलांची शाळा होती ना, ती नुकतीच सुटली होती. ती मुलं अशी सगळीकडनं पळत पळत सांडत होती कुठे पण, त्यांच्याकडनं असं वाचून जाताना असे धक्के लागत होती, म्हणून धक्के लागले, बाकी नाही. अरे वकवकलेल्या नजरेनं बघत होतास माझ्याकडे तू. मी? हो. तुमच्याकडे? हो. वाकलेल्या नजरेने? हो या. नाही हो, नाही, माझी नजरच तशी आहे बघा. तर मी काय करू तुम्हाला? आता तू हिच्या समोर सभ्यपणा दाखवतोस काय? आंटी खबरदार. आंटी म्हणू नकोस ग, मला त्रास होतो. असं काय करतोस रे? आंटी हा माझा आहे आणि ही माझी आहे. ए ही माझी आहे. कम ऑन लेडी डार्लिंग, मी तुला काय सांगतोय? काय रे? चाल. तुम्ही नुसते पाळण्याला झोकेच देत बसा. नवरा झालाय मेला. नवरा? हो, म्हणजे तुम्हाला पत्र लिहिलं होतंस, त्या पत्रामध्ये असं नमूद केलं होतंस की तुझा एक टेम्पररी हजबंड आहे, तो हाच आहे काय चम्या? कुठून शोधलंस हे पात्र? अरे इकडे आहे, चाल बूट काढ माझे. हा. कुठं काढता फूट तुम्ही? नाव काय रे तुझं? काय म्हणलं? नाव काय तुझं? ए वरडायचं काम नाही, मी बी नाव वाला आहे. मग सांग ना नाव. सांगणार नाही. कम ऑन, मला 1 लाख रुपये हवे. 1 लाख? येस. कशाला? कशाला काय लिहिली? दारू प्यायला? बुटानी मारी ना? ए याला म्हटलं त्याला बाजूला. कम ऑन लेडी डार्लिंग, लेट्स एन्जॉय. जल्ला मॅडम, बाई काय जल्ला ती वीट होते, पाय लागला का पायाला? जल्ला मुद्दाम केलास नाही हो. लवकर ये तुझ्या. काय झालं ताई साहेब? नाही काय झालं? ते ईट होती ना जल्ला, ते वळकड ते जल्ला पायावर पडले मॅडमच्या बाई. पण ईट कशाला? तुम्हाला बी कळत नाही कशाला कोणाला सांगता मी ईट उचलायला? तुझ्या कानाखाली घेऊन तोंड बघत बसला. लिहिलं बोलवा. ताई साहेब नाही. अहो काय केलं तुम्ही? असं ईट काय? पडली. अरे ईट आलाय तुमचा माल, काय करत बसते? जल्ला तू सोड, तू पाय सोड. माझा ऐका मायला ते दगडापेक्षा ईट मऊ, तर वीटेपेक्षा तुमचा पायच मऊ आहे. तू सोड. पाय सोडतोस की नाही माझा? अहो जल्ला असं काय करताय? सॉरी माझा. अगं लिनी लवकर ये, करतेस काय? अहो ऐका ते जरा बरं होईल, इतकं काय त्याचं नसते. कसं असते पायाचा जल्ला ना. अरे काय चाललंय काय घरामध्ये? हा
अरे काय चाललंय काय? अरे लिनी जल्ला, ऐका ती माझं. लिनी लागली त्या दारुड्याच्या मागे आणि हा तिचा नवरा लागला हिच्या मागे. अरे काय चाललंय काय? जल्ला, ऐका लिनी, माझं, अगं, बघ तुम्ही- बाई, बघ, काय चाललंय? ऐका, जल्ला, अहो काय झालं कविता? अहो, जल्ला ते नाही मी मुद्दाम नाही केलं मी तू ते- गप्पा बस. अहो ती अहो, मुद्दाम काय नाही, मुद्दामच केलं त्यांनी. माझा पाय हातात घ्यायला मिळावा म्हणून. तुला मागेच बोलली होती लिनी याला घरातनं बाहेर काढ. तू ऐकलं नाहीस माझं. बघ आज. अहो नाही चुप. खूप झाली तुझी नाटकं. चालता इथून निघ. अरे कुठे चाललायस तू? आज जा. हिशोब करायचा मला तुझा. अतिच आहे जरा. तुला खूप लागलं का ग? बस बस बस. मी आयोडेक्स आणू? नको, मी घरी गेल्यावर लावेन. तू आधी त्यांना बोलवून घे बघू. कुणाला? अगं तुझ्या ह्यांना. किती दिवस झाले असं टाळाटाळ केली आहेस. मी आज काहीही ऐकणार नाही. मी तुझ्या ह्यांची ओळख करून घ्यायला आली. हो आणि की ग. नाही माझ्या ह्यांची ओळख करून द्यायला आली. आहा, तरीच स्वारी खुशीत दिसते. काय ग, घरचा आहे का बाहेरचा? आय मीन घरच्याने ठरवलंय का तू बघितलंयस? अच्छा, मग तुझ्या भाषेत म्हणायचं म्हणजे बाहेरचा. ओहो, कसा दिसतो ग? नाही म्हणजे सलमान खान सारखा आहे का शाहरुख खान सारखा आहे? कुठल्या खानावळीतला आहे? आय मीन कसा दिसतो? नाही नाही नाही, मी तुला सांगणार नाही. तू आधी त्यांची ओळख करून दे, मग मी तुला सांगेन. अगं देईन ग, उद्या नक्की देईन, प्रॉमिस. नक्की नक्की. पॉझिटिव्हली? येस. बघायचंय? हो नक्की. ए दाखव ना लवकर. किती वेळा? अगं मला बघू तरी दे. हा ए हा फोटो तुला कुठे मिळाला? असं काय करते? आमचं जमलंय. जमलंय? म्हणजे म्हणजे यानी तुला लग्नाचं वचन दिलंय? हो, मी ना ह्यांना माझं सर्वस्व अर्पण केलंय. आणि काय सांगू तुला, पण तू असं सारखं का विचारतेस? काय नाही ग, परवा याला मी दुसऱ्या मुलीबरोबर फिरताना पाहिलं. तसं होतं ना, यांचं लफडं होतं. अगं तो पेस्तनची चंदनवाला, त्याची मुलगी सेलिना, तिचं आणि ह्यांचं लफडं होतं. अगं तिनीच आम्हाला ओळख करून दिली. तिकडच्या तिकडे जमलं आमचं. पण ना आमचं जमल्या त्यांनी माझी गळ्याची शपथ घेऊन सांगितलं की त्यांनी तिचा नाद सोडला म्हणून. आणि तू विश्वास ठेवलास? हो. अगं एवढंच काय, त्यांनी दारू ही सोडली, माझी शपथ घेतलीये त्यांनी. म्हणजे ना त्यांना आधी दारू प्यायची सवय होती, आता नाही. अगं कधी भेट झाली तुमची? जास्ती दिवस नसतील झाले, एक आठवडा. आता ना आम्ही त्या कॉर्नरच्या कॅफेमध्ये भेटणार आहोत. त्यांना की नाही 25,000 रुपयांची गरज आहे. तेवढी दिली की मग आम्ही पिक्चरला जाणार तिकडनं. पिक्चरला? हो. मला सुद्धा तो पिक्चरला नेणार आहे आज. आज आम्ही सुद्धा पिक्चरला जाणार आहे. मज्जा, आपण चौघे जाऊ. हा चालेल. समजा तुझा तो पिक्चरला आला नाही किंवा तुमची चुकामुक झाली तर? असं कसं होईल? ऍडव्हान्स बुकिंग आहे, थांब दाखवते. नाही दाखव नकोस. समजा तो आला नाही, तो विसरला किंवा तो त्याला कुठेतरी मीटिंग वगैरे असेल तर? कसं? समजा तो आला नाही तर तू मला भेटशील? कविता प्लीज, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज भेटशील मला? तुला माझी शपथ आहे, नक्की भेट. ठीक आहे, प्रॉमिस ना? हा. निघू? हो. टाटा, बाय. जल्ला बाई साहेब, निघतो आम्ही. बघा राम, या मोठ्या लोकांना दारात कुत्रे कसे लागतात? तरी सांगितलं समोर कुत्रा आहे म्हणून. अहो मला वाटलं समोर तुम्ही आहे. मला वाटलं तुम्ही काय बोललात? कुत्रा. मला ऐकायला पत्रा. मी वर पत्राला बघायला गेलो तर खाली कुत्रा. बरं चावला का? नाही तर चावणार नाही, आमचा कुत्रा आहे, नुसतं भुकणार आहे. याच्यासारखं. हो. भाऊ का बस काय याला काय माहितीये का, त्याचे दात आम्ही काढून ठेवलेले आहेत आणि त्याला कवळी बसवलेली आहे. हा, खाताना कवळी लावतो आणि खाऊन झालं की कवळी काढून टाकतो. म्हणजे कुत्र्याला आता कवळी लागते. सारखं बडबडताय. अरे ये बाबा ये. कसा आहे तू? हा, भेट. नाही, माझा प्रॉब्लेम आहे, मी नाही भेटू शकत. अरे कांदा तरी लाव. आता तुम्ही म्हणताय तर लावायलाच पाहिजे. म्हणून तुला सांगितलं पॅन्ट घट्ट पाड. अहो घट्टच होती. तो कुत्रा मागे लागला तो
तेव्हा ती सुटली. आता आहे ना यांचे पैसे मिळाले ना की नवीन कोरी करकरीत पॅन्ट शिवतो वा वा. आणि तुमच्या मेवणीशी लग्न करतो. कुठली मेवणी? अहो, तुम्ही तर बोलला तुमची मेवणी आहे म्हणून. नाही ते फेकलं होतं मी. मग ती घरी आहे ती कोण आहे? ती बायको माझी. अरे देवा. तुम्ही कसे काय आलात? अरे कशी म्हणजे आज ठरलं होतं आपलं हं? 6 महिन्यानंतर यायचं. आम्ही आलो. आज तुम्ही याला सोड चिठ्ठी देणार ना? हा मग कसं काय चाललंय तुमचा संसार? हा. तुमच्या बगारामने खूपच त्रास दिला. हा? नाही ते आलं लक्षात आमच्या. घरात आल्याला पाळणा बघितलं ना मी. वा. म्हणजे आल्या आल्या यांनी फोडणी घातली. मालक झालं या फोडणीशी माझा काही संबंध नाहीये. म्हणजे या पाळण्याशी माझा काहीच संबंध नाही झाला. म्हणजे नाही नाही त्या पाळण्याशी माझा संबंध आहे. तुमचा म्हणजे म्या डोक्यावरून पाळणा आणला म्हणून माझा संबंध आहे. अच्छा अच्छा. हा. जय गोपाल, ते आतमध्ये आलं तर हरकत नाही ना? तुम्ही बाहेर गेला तर बी काय हरकत नाही. नाही त्याचं काय झाला, ते दारावरती ते वाजवायचे असते ते काय बोलते त्याला, ते बेल बेल. आम्ही ते जामीन देते ना त्याला बेल बोलते. आम्ही शंकराच्या पिंडीवर वाहतो ना त्याला बेल म्हणतो. आम्ही समुद्रात खातो त्याला भेल म्हणतो. हा, ते काय झाला, आम्हाला दारावरती दिसलाच नाही ना म्हणून शनी आम्ही एकदम आतमध्ये घुसला. अरे पण कुठे पकडलं नाही? चोरून आत शिरले असतील. तुम्ही कोण? हा हे चोकस विचारला. ते काय तुमच्या ते प्रमोद साहेब आहे ना त्यांनी हे लेटर लिहून शनी दिलाय. बगाराम, तू सगळ्यांना घेऊन आत बस बरं. जा, बऱ्याच दिवसांनी भेटल्या ना तुम्ही. जा गप्पा मार आत बसून. चला चला चला. कसं आहेस तू? आहे सगळं अचानक झालं मालक. मी पोलिया लाटत होतो, हा कालिया आला आणि हा कालिया असा समजा झाला. या बसा. हा बसते बसते. पप्या जरा चहाचं बघ. आता आणतो. नाही आम्हाला चाय नाही चालेल. बरं झालं चहा पावडर वाचली. नाही कापी देईल तर पी. काफी म्हटली. हे सोनाचंद चांदीमल शेट आहेत. काही अडचणीस्तव मी यांच्याकडून 50,000 रुपये घेतले होते. ते प्लीज यांना ताबडतोब देऊन टाक. आपलं क्रेडिट चांगलं राहील आणि आपलं लग्न झाल्यानंतर मी कामधंद्यात लक्ष घालून सगळा पैसा परत देईन. तुझा अगदी तुझाच प्रमोद. अहो मी हे पैसे देणार नाही. हा? काय या बोलते? पैशाशी माझा काही संबंध नाहीये. अरे काय बोलते काय? अहो असं काय करताय तुम्ही? ज्याला पैसे दिले ना त्याच्याकडून घ्या ना तुम्ही. अरे घेल घेल त्याच्याकडून घेल, सोडेल नाही त्याच्याकडून घेल. अरे पसीनाचा पैसा आहे, पोलीस घेऊन येईल आणि वसूल करेल, सोडेल नाही. हे बघा, पोलिसांना तुम्ही बोलवू नका. मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकेन. अरे काय बोलते, आम्ही बापाकडे चालले पैसा नाही सोडते, त्याच्याकडून मी पैसा वसूल करून घेते. पोलीस आणेल आणि रस्त्यामध्ये त्याला धरेल, सोडेल नाही आम्ही. हा थांबा सांगून ठेवते शेठजी, आधी. थांबा. आता मी तुम्हाला पैसे देते देते? पण यानंतर देणार नाही, समजलं? अरे घ्या. चालेल ना? हो चालेल. आणि नाही चालला ना तर पोलिसांना घेऊन या इथे. जय गोपाल जय गोपाल. अरे प्रमोद साहेब, बरा झाला तू भेटला. ते हे आपला पैसा सगळा मिळून गेला. मिळाला? हा चला, पैसा तुम्हाला मिळाला, आनंद मला मिळाला. चला ना, काय महत्वाचा असतो तो विश्वास. हा विश्वास. अरे समजा काम विश्वासनीच चालते ना. झालं ना, मिळालं ना? हा, मिळालं. चला, निघा. अच्छा अच्छा त्या जय गोपाल जय गोपाल. अरे एक बात तर भुलून शानीच गेला. आता काय? ते अरे कापूचा ऑर्डर दिलाय ना म्हणून शानी आला ते परत. कॉफीचं राहू द्या. तुम्ही जा, आम्हाला जरा प्रायव्हेट बोलायचंय. हा प्रायव्हेट बोलायचंय. चालू दे चालू दे, प्रायव्हेट चालू दे. जय गोपाल चला, जय गोपाल Yes, जय darling. गोपाल. How are you? इतके दिवस कुठे होतास? काय सांगू तुला, इतकी तुझी आठवण येत होती मला. तुझी ओढ लागून राहिली होती, ओढ. पण माझ्या कामामुळे मला वेळच मिळाला नाही, बरं मला सांग डार्लिंग, आपण लग्नाची तारीख कधी पक्की करायची? हो करायची. बस ना, मी आलेच. लवकर ये. या. नाही नाही, ओ या ना, या बसा. तुम्हाला सांगतो, शहाजहान जेवढा म्हणजे ताजमहाल बांधणारा शहाजहान जेवढा सौंदर्याचा उपासक नव्हता, तेवढा मी सौंदर्याचा उपाशी आहे. आय मीन चाहता आहे, चाहता आहे. अरे ओरडू नका, ओरडू नका. मी काही करत नाही, चावत पण नाही अजिबात. काही केलं का मी तुम्हाला? उगाच कशाला ओरडताय? मी आहे ना. नो प्रॉब्लेम. लिनी, लिनी, मला ना
बघतेच मी आता. अरे मग बघा ना. कम ऑन. प्रमोद, ओ स्वीटहार्ट, कम ऑन. तुला अजून एक आनंदाची बातमी सांगायची. परवा मी दारू पिऊन आलो होतो, तुला आवडलं नव्हतं ना, म्हणून मी दारू पिणं सोडून दिलाय. अजून काय करू तुझ्यासाठी बोल. प्रमोद, मी तुझ्यासाठी किती मनस्ताप सहन केले माहितीये तुला. ओ कम ऑन डिअर, कम ऑन. सोड मला. असं काय करतेस? लग्नानंतर आपण गुलाबी रात्री रंगवणार आहोतच ना, मग त्याची सुरुवात आपण आत्तापासून करूया ना. काय हरकत आहे? कम ऑन, कम ऑन. प्रमोद सोड म्हणते ना मी. काय चाललंय तुझं? कम ऑन. नाही कम ऑन. प्लीज डोंट सोड तिला. तुम्ही येताय? हा? नाही म्हणजे तुम्ही आलात का असं म्हणा. हरामखोरा. पप्या, माझ्या धोंड्या, अरे गेले कुठे? जावई बापू, जावई बापू. हो काय करताय? हो हरामखोरा. माझ्या भावाच्या शिकारीची बंदूक आज मी माझ्या हातात घेतली. ताईसाहेब या बंदुकीने मी तुझी शिकार करणार आहे, तुला खलास करणार आहे. असं करू नका. अहो ताईसाहेबांचे होणारे धनी आहेत कुंकवाचे ते. हा माझ्या कुंकवाचा धनी. यस. हा हिच्याशी लग्न करणार आहे. कोण आहे ही? माझी मैत्रीण. तू मैत्रीण? मी ओळखत नाही हिला. अरे पण मी ओळखतो ना तुला. तुम्ही मला ओळखता? हो. बघा मी केवढं फेमस आहे. मी इन्स्पेक्टर. तुला अटक करायला आलोय. अटक? हा. अरे पण काय केलं काय मी? कशाबद्दल? खोट्या सहाय्य करून करंजा कंपनीचे चेक वटवलेस. पिस्तांजीच्या मुलीकडून 15 लाख रुपये उकळलेस. चल आता तू. जय महाराष्ट्र. हो महाराष्ट्र. चला. माझ्या महाराष्ट्राकरता मी फाशी झाला सुद्धा तयार आहे. येत आहे काय? तुम्हीच ऐकतो. चला. बाय स्वीटा. हो मालक, इथं भलताच लोचा दिसतोय. इथं पंचनामा झाला ना, आता आपला जीव धोक्यात येईल. चला चला आपण इकडे जाऊ. चला. ही वळकटी कुठं ठेवायची? ती घेऊन जा. चला बाईसाहेब, झाला मी निघतो. जाऊ दे मला, जाऊ दे. माझे खानवळे वाट बघत नाही बघाराम, तू नाही जायचंस. अरे शिक्षणापेक्षाही मोठं असतं ते तुझ्यासारखं माणसाचं मन. त्या दिवशी तुझ्या मनात आलेलं पाप तू अगदी सहजपणे बोलून दाखवलंस. त्या रात्री तू काहीही करू शकला असतास, पण तू तसं केलं नाही. त्यावेळीच मला तुझ्या मनाचा मोठेपणा कळला. बघाराम, आतापर्यंत तू हंगामी नवरा म्हणून वावरत होतास, पण आजपासून तू माझा खरा नवरा. मी तुला शिकवणार आहे सगळं. मी जल्ला. अरे मी तुम्ही खरा खरा बोलताना जल्ला बाईसाहेब. अरे मी अगदी खरं बोलते तुझ्या गळ्या शपथ. ही सगळी प्रॉपर्टी तुझी, मी तुझी. जल्ला जल्ला जल्ला, हा सगळा सगळा बंगला माझा. हो जल्ला सगळा बंगला माझा. हो. मी या बंगल्यात ना मस्त की खानावळ टाकेन. 10-12 लोकांची खानावळ टाकेन. स्वयंपाकघरात मोठमोठे 4-5 स्वयंपाकघरं बनवीन. मोठं हॉटेल टाकेन. चला. कुठे? कुठे काय? बेडरूम मध्ये.